सच्चिदानंद स्वरूप अनंत ब्रह्मांड नायक भगवान गोपाल कृष्णांची दिव्य कथा। सूतजी महाराज नैमिषारण्यामध्ये 88,000 शौनकादी ऋषींना वर्णन करून सांगत आहेत। हीच परम पवित्र कथा काल नारदजी महाराजांनी वेदव्यासजी महाराजांना 4 श्लोकांच्या माध्यमातून वर्णन करून सांगितली। आजपासून हीच परम पवित्र कथा शुकदेवजी महाराज राजा परीक्षितांना वर्णन करून सांगणार आहेत। कालच्या उत्तर भागामध्ये आपण श्रवण केलं, वेदव्यासजी महाराजांनी वेदांचे 4 भाग केले, उपनिषदांची रचना, पुराणांची रचना केली, इतिहास ग्रंथ महाभारताची रचना केली, अशा अनेक ग्रंथांची रचना केली। परंतु वेदव्यासजी महाराजांना जो परमानंद प्राप्त करून घ्यायचा होता, तो परमानंद वेदव्यासजी महाराजांना एवढ्या साऱ्या ग्रंथांची रचना करून सुद्धा मिळाला नाही। धन्यतेचा अनुभव वेदव्यासजी महाराजांना आला नाही। कृतार्थतेचा अनुभव, कृतार्थतेची जाणीव वेदव्यासजी महाराजांना प्राप्त झाली नाही। आणि विचारांमध्ये मग्न होते वेदव्यासजी महाराज की असं का झालं, ज्या परमानंदाच्या प्राप्तीसाठी मी एवढे सारे प्रयत्न केले, तो परमानंद मला का मिळाला नाही, असा विचार करत होते। त्याच वेळेला सरस्वती नदीच्या तटावर असलेल्या सम्याप्राश नावाच्या आश्रमामध्ये नारायण नामाचं संकीर्तन करत करत नारदजी महाराज आले। आणि नारदजी महाराजांनी वेदव्यासजी महाराजांची चिंता लक्षात घेतली। कशाची चिंता करत आहात, कशाचा विचार करत आहात, असा प्रश्न विचारला। वेदव्यासजी महाराजांनी सांगितलं, नारदा, मला परमानंद का मिळाला नाही, मी त्याचा विचार करतो आहे। आणि प्रतिप्रश्न केला की नारदा, जो परमानंद मला प्राप्त व्हावा असं मला वाटतं, त्याच्यासाठी मी एवढ्या साऱ्या ग्रंथाची रचना केली, तो परमानंद तुला कसा प्राप्त झाला ते मला सांग। आणि या उत्तरामध्ये नारदजी महाराजांनी आपल्या पूर्वजन्माचं चरित्र वर्णन करून सांगितलं। माझे वडील हयात राहिले नाही, त्यामुळे माझ्या आईवरती दासी होण्याची वेळ आली। परंतु माझी आई विवेक संपन्न होती, कुणाचं दास्यत्व करावं हे माझ्या आईला उत्तम रीतीने कळत होतं। जरी धनाची आवश्यकता होती, जरी धान्याची आवश्यकता आहे, जरी कपड्या लत्त्यांची आवश्यकता आहे, तरी सुद्धा कुणाचंही घरचं दास होऊन आपल्याला चालणार नाही। कारण असं आहे, कुणाच्याही घरचे आपण दास झाल्याचा परिणाम काय होत असतो, एखाद्या व्यक्तीचं दास्यत्व आपण स्वीकारलं आणि तो जर का पापी स्वभावाचा असेल, पापाचरण करणारा असेल, तर त्याचं दास्यत्व केल्याचा परिणाम आजपर्यंत अनेक जन्मांमध्ये जेवढं पुण्य आपण संपादन केलेलं असतं, ते सारं पुण्य खर्च होऊन जात असतं, नष्टप्राय होऊन जात असतं आणि आपल्या पापामध्ये वाढ होत असते। याच्या उलट आपण जर का पुण्यवानाच्या घरची सेवा केली, तर आजपर्यंत केलेलं सारं पाप नाहीसं होऊन जात असतं आणि आपल्या पुण्यामध्ये वृद्धी होत असते। म्हणून नारदजी महाराजांच्या आई साहेबांनी हा विवेक आत्मसात केलेला आहे की मला भगवंताच्या भक्ताच्या घरचं दास्यत्व करायचं आहे। जरी मला धनाची आवश्यकता आहे, धान्याची आवश्यकता आहे, कपड्या लत्त्याची आवश्यकता आहे, घरादाराची आवश्यकता आहे, तरी सुद्धा अधिक प्रमाणामध्ये धन मिळेल, अधिक प्रमाणामध्ये वस्तू भेटतील, अधिक प्रमाणामध्ये आपल्याला काहीतरी पदार्थ भेटतील, म्हणून अभक्ताच्या घरची सेवा कधीही मनुष्याने करता कामा नये, पाप्याच्या घरचं दास्यत्व कधीही करता कामा नये। हा झाला विवेक। आणि या विवेकाचा परिणाम असा आहे की नारदजी महाराजांच्या आई साहेबांना हरिभक्ताच्या घरची सेवा आपोआप घडायला लागली। आणि सेवेच्या संबंधामध्ये, दास्य भक्तीच्या संबंधामध्ये वर्णन करत असताना दास्यत्व हा फार मोठा भाव आहे, फार मोठी सेवा आहे।
दास्यत्व करत असताना दास्यत्वाच्या संबंधामध्ये कुणाचं दास्यत्व करावं असा ज्या वेळेला प्रश्न आपण साधू संतांना विचारतो त्यावेळेला त्यांनी आपल्याला दोनच ठिकाणं दास्यत्व करण्यासाठी सेवा करण्यासाठी सांगितलेली आहे. एक दरवाजा एक ठिकाण आहे भगवंताच्या घरची सेवा भगवंताचं दास्यत्व करावं आणि दुसरी जागा संतांचं दास्यत्व हरिभक्तांचं दास्यत्व आपण करावं. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे भावे. जसे हनुमंतराय आजीवन प्रभू रामचंद्रांचे दास होऊन राहत आहे. दास्यत्व निकट हनुमंते केले म्हणून देखिले रामचरण. असा दास्य भक्तीचा सर्वश्रेष्ठ आदर्श हनुमंतराय यांनी तुम्हाला मला दान केलेला आहे. दास्यत्व करायला पाहिजे. आणि असा दास्य भक्तीचा आदर्श हनुमंतरायांनी तुम्हाला मला प्रदान केला. पहा, दास्य भक्तीच्या संबंधामध्ये संतांचा भगवंताशी जो भाव राहिला तो अत्यंत विलक्षण भाव आहे. भगवंताचं दास आपल्याला कसं होता येईल याच्यासाठी संतांनी प्रयत्न केलेले आहेत. संतांचं दास्यत्व आपल्याला कसं करता येईल यासाठी प्रयत्न संतांनी सुद्धा केलेले आहेत. भगवंताचं दास व्हावं, भगवंताचं दास होता नाही आलं तर भगवंताच्या दासाचं आपण दास व्हावं असा भाव आहे. एका ठिकाणावरती जगद्गुरु तुकोबाराय प्रार्थना करताना भगवंतांना म्हणतात, तुमची ये दासीचा दास करूनी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. तुमच्या दासाचं ही दास्यत्व तुम्ही मला दान करा भगवंता. एवढी दीनता, एवढी लीनता, एवढी नम्रता, इतका सेवा भाव आणि इतका श्रेष्ठ दास्य भाव जगद्गुरु तुकोबारायांसारख्या संतांच्या अंतःकरणामध्ये असेल तर याच्यावरून आपल्याला अनुमान काढायचा आहे की संतांचं दास्यत्व किती थोर आहे, भगवंताचं दास्यत्व सेवा करणं किती थोर आहे. आणि नारदजी महाराजांच्या आईने हा विवेक आत्मसात केलेला आहे, ज्याचा परिणाम असा झाला की संतांचा संग घडला. किती दिवस संतांचा संग घडला? 4 महिने चातुर्मास संतांचा सहवास प्राप्त झाला. आणि ज्याला एवढा दीर्घ सत्संग प्राप्त झाला, ज्याने अत्यंत अंतःकरण पूर्वक एकाग्रता पूर्वक संतांचा एवढा काळ संग केला, त्याचं परमकल्याण होणं हे निश्चित आहे. तसंही लक्षात घ्या, संतांनी आपलं कल्याण करावं यासाठी संतांच्या सहवासामध्ये भक्तांनी किती काळ घालवला म्हणजे माणसाचं कल्याण होतं बरं. तर त्या काळाला कोणत्याही प्रकारचं माप वर्णन केलेलं नाही. आपण जितका अधिक काळ राहू शकतो तितका अधिक काळ राहावं. एखाद्या भक्ताला असं वाटलं की मी 4 महिने संतांच्या सहवासात राहू शकत नाही, त्याच्यापेक्षा कमी राहू शकतो, मग जेवढे दिवस शक्य होईल तेवढे दिवस राहावं. त्यातल्या त्यात असं वर्णन केलं महाराज, एक क्षणभर जरी आपल्याला संतांचा संग प्राप्त झाला तरी सुद्धा फार मोठा लाभ आपल्याला प्राप्त झालेला आहे असं मानावं. एका क्षणभराची सत्संगती किती मोठी आहे, त्याची तुलना जर का स्वर्गासोबत करायला गेलं तर स्वर्गापेक्षाही जास्त महत्व नवे नवे ज्या मुक्ती संबंधात, ज्या मोक्षा संबंधामध्ये सगळ्या शास्त्रांमध्ये पुराणांमध्ये चर्चा केली, संत वाङ्मयामध्ये चर्चा केलेली आहे, त्या मोक्ष सुखापेक्षा सुद्धा जास्त फलदायक आहे एक क्षणभर झालेली संतांची संगती. तुलयाम लवेनापि न स्वर्गं न पुनर्भवं भगवत् संगी संगस्य मर्त्यानां किं
विमुक्ताशिषः न स्वर्गम ना पुनर्भवम. स्वर्गासोबत आणि मोक्ष सुखासोबत सुद्धा त्याची तुलना करता येऊ शकत नाही. एवढा मोठा लाभ आपल्या पदरामध्ये दान करणारी वर्णन केलेली आहे संतांची संगती. म्हणून आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं संतांच्या सहवासामध्ये संगतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करावा असा उपदेश केलेला आहे संत ग्रंथाने. संतांच्या संगतीमध्ये राहिल्याने काय होतं? सेवा घडते. संतांच्या मुखातून भगवंताची कथा श्रवण करण्याचा लाभ आपल्याला प्राप्त होतो. संतांकडून आपल्याला प्रसाद प्राप्त होतो, ज्या प्रसादाचा परिणाम काल आपण पाहिला. संतांकडून प्राप्त होणारे प्रसाद सुद्धा अनेक प्रकारचे आहेत. त्यांच्या मुखातून प्रवचन ऐकायला भेटणं, त्यांचे शब्द आपल्या कानातून हृदयापर्यंत जाणं, हा सुद्धा शब्दरूपी प्रसाद आहे. काल नारदजी महाराजांनी सांगितलं की त्यांच्या पात्रातलं उष्ट अन्न मी सेवन केलं, हा सुद्धा प्रसाद आहे. त्यांचं कृपा दृष्टीनं आपल्याकडे पाहणं, हा सुद्धा प्रसाद आहे. त्यांचं आपल्याला प्रेमपूर्वक स्पर्श करणं, मस्तकावरती आपला कृपेचा वरद हस्त ठेवणं, हा सुद्धा प्रसादच आहे. आणि संत महात्मे आपण त्यांच्या संगतीमध्ये असताना, सेवेमध्ये असताना कोणत्या माध्यमातून आपल्याला कृपा दान करतील, कोणत्या माध्यमातून ते आपल्याला प्रसाद देतील, याचा काही नियम नाही. आपलं कर्तव्य आहे त्यांच्या सोबत आपण राहावं. बऱ्याच वेळेला असं होतं की माणसं संतांच्या संगतीमध्ये जायला, संतांच्या सेवेमध्ये राहायला तयार होत नाही. याला कारण माणसांचा स्वभाव आहे. साधू संत महात्मे दिसले की माणसं दुरून चालायला लागतात. काही लोकांचा स्वभाव आहे, सगळ्यांचाच आहे असं नाही. जे वैष्णव आहेत, हरिदास आहेत, संत साधू कथा प्रेमी आहेत महाराज, जे भगवत प्रेमी भक्त आहेत, वैष्णव आहेत, सदाचारी भक्त आहेत, त्यांना संत महात्मे दिसले, सद्गुरू दिसले की परमानंद प्राप्त होतो. पण जे असे नाहीत त्यांना मात्र संत साधू महात्मे दिसले की 2 हात 4 हात 10 हात संत महात्म्यांपासून लांब राहावं वाटतं. भाव असा आहे की संतांच्या सहवासामध्ये राहिल्याचा परिणाम कृपा प्रसाद आपल्याला प्राप्त होत असतो. पण स्वभावानुसार बरीच माणसं संतांपासून जरासं दूर राहण्याचा प्रयत्न करतात. ज्या वेळेला अशी माणसं सुद्धा समाजामध्ये आहेत असं संतांना जाणवतं, त्यावेळेला संत काय करतात? त्यावेळेला संत माणसासारखंच रूप घेऊन, माणसासारखंच आचरण करून ठेवून समाजामध्ये येऊन सामान्य पद्धतीनं जीवन जगताना तुम्हाला मला दिसतात. जरी माणसं संतांकडे गेली नाही तरी संत पुढे होऊन माणसांजवळ येण्याचा प्रयत्न करतात. शेवटी लोखंडाजवळ परीस आला काय किंवा परीसाजवळ लोखंड आलं काय, लोखंडाचं सोनं होणार हे निश्चित आहे. जसं तसं संतांकडे माणूस जाणं काय आणि माणसांजवळ समाजाजवळ संत येणं काय, शेवटी परिणाम संतांच्या संगतीचा एकच आहे, मनुष्याचं परम कल्याण. गोपाल कृष्ण भगवान की जय. मनुष्याचं परम कल्याण हा त्याच्या पाठीमागून परिणाम आहे. आणि अशा संतांची सतत भेट साऱ्या जीवांना घडत गेली पाहिजे. हे तर ज्ञानोबारायांनी पसायदानामध्ये आपला भाव व्यक्त करताना एका ठिकाणावरती सांगितलं. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मानयाळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता. गिरीकंदरी कपाटीमध्ये जे संत साधू महात्मे तपश्चर्या करत राहतात, अशा संतांना माऊली ज्ञानोबारायांचं मागणं आहे, विनंती आहे की तुम्ही संत महात्मे असे गिरीकंदरी कपाटी गुहेमध्ये विराजमान राहू नका. तुमची गरज ही गुहेमध्ये नाही, तुमची आवश्यकता ही जंगलामध्ये नाही. तुम्ही त्यासाठी
या पामर विषयी संसारी जीवांच्या सहवासामध्ये कृपापूर्वक येण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही कसे आहात? तुम्ही चला कल्पतरुंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. असं त्यांच्या स्वरूपाचं वर्णन माऊली ज्ञानोबाराय करतात. जे चंद्राप्रमाणे शीतल ज्यांचा सहवास आहे. चंद्रमे जे अलांछन. पण हा जो आकाशातला चंद्र आपल्याला शीतलता देतो, हा चंद्र लांछनयुक्त आहे. त्याच्यावरती लांछन आहे. लांछन म्हणा किंवा डाग म्हणा किंवा काळीमा म्हणा, पण संतरूपी चंद्रमा कसे आहे? हे अलांछन. चंद्रमे जे अलांछन. तुम्ही जसे चंद्रासारखे आहात तसे सूर्यासारखं तुमचं तेज आहे. पण एक प्रसंग असा येतो की सूर्य किती जरी जीवन शक्ती मनुष्याला देत असला तरी सुद्धा एका समयाला सूर्याचा सुद्धा ताप माणसांना पोळायला लागतो. इथं सूर्याला संतांना सूर्याची उपमा माऊली ज्ञानोबाराय देत असताना फार सावधानपूर्वक उपमा देतात. सूर्य म्हणत नाहीत नुसतं, मग काय म्हणतात? मार्तंड जे तापहीन. तापहीन अशा प्रकारचे तुम्ही मार्तंड अर्थात सूर्य आहात. जे सर्वाही सदा सज्जन सोयरे हो. नारदजी महाराज सांगतात, अशा संतांचा मला 4 महिने सहवास प्राप्त झाला आणि हे सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. बरं, संतांच्या सहवासामधून काय प्राप्त झालं? सांगतात की मला भगवंताच्या कथा श्रवण करण्याचा योग प्राप्त झाला. मला कथा श्रवण करण्याची संधी प्राप्त झाली. आनंदाने मी कथा श्रवण करत राहिलो आणि त्याचाच परिणाम मी परमानंदाला प्राप्त झालो. तीच कथा वेदव्यासजी महाराजांना वर्णन करून सांगितली. परमानंद वेदव्यासजी महाराजांना प्राप्त झाला. नारदजी महाराजांनी सांगितलं, हा आनंद तुम्ही एकटे भोगू नका. हा आनंद साऱ्या माणसांना कसा मिळेल याचा विचार करा आणि तशी व्यवस्था करून ठेवा. नारदजी महाराज निघून गेले. हाच विचार वेदव्यासजी महाराजांनी केलेला आहे. कारण आतापर्यंत वेदव्यासजी महाराजांना परमानंद प्राप्त झाला नाही. याला कारण त्यांनी आजपर्यंत कथेचं गायन केलेलं नाही. येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गावोनी, शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. एखाद्या व्यक्तीला कितीही बोलता येत असलं, एखाद्या व्यक्तीला बोलण्यासाठी काय लागत असतं? बोलायचा विचार केला तर ज्या विषया संबंधामध्ये बोलायचं आहे त्या विषयाची यथातथ्य माहिती त्याला असणं नितांत आवश्यक आहे. त्या संबंधामध्ये त्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. यालाच म्हणतात शब्द ज्ञान असणं त्याला आवश्यक आहे. पण नुसतं शब्द ज्ञान असून उपयोग नाही, नुसतं बोलता येऊन उपयोग नाही, तर त्याचं बोलणं साऱ्यांनी ऐकावं याच्यासाठी त्याच्या वाणीची शुद्धताही असणं आवश्यक आहे. लौकिक अर्थाने जर का पाहिला गेलं तर त्याच्या वाणीला भाव, त्याच्या वाणीला रस, त्याच्या वाणीला अलंकार प्राप्त असणं नितांत आवश्यक आहे. वर्णन असं केलं की एखाद्या व्यक्तीच्या वाणीला सुशोभित करणाऱ्या या सगळ्या गोष्टी एखाद्या व्यक्तीच्या जवळ आहेत. नयद्वचश्चित्रपदं हरे यशो जगत पवित्रं प्रगृणीत करहिचित् तद्वा यशं तीर्थमुशन्ति मानसा नयत्र हंसा निरमन्त्यु शिक्षया. पण अशा त्याच्या वाणीद्वारे जर का भगवंताच्या विशुद्ध विमल मधुर मंगल अशा प्रेमालक्षणा भक्तीनं युक्त असलेल्या भगवत चरित्राचं गुणवर्णन जर का असा मनुष्य करत नसेल
तर ती वाणी त्याचं बोलणं हे संतांना आवडत नाही, प्रिय होत नाही. परमहंसांचं चित्त तिथं रममाण होत नसतं, लक्षात घ्या. म्हणून इथं नुसतं बोलता येणं हे महत्वाचं नाही, तर परमहंसांना आपलं बोलणं प्रिय वाटलं पाहिजे. संतांचं मन आपल्या वाणीमध्ये रमलं पाहिजे, आपल्या चिंतन मननामध्ये परमहंसांचं मन गुंतलं पाहिजे. याच्यासाठी काय महत्वाचं आहे? याच्यासाठी महत्वाचं आहे अत्यंत प्रेम भावाने युक्त भगवंताच्या लीलेचं वर्णन करता आलं पाहिजे, गुणांचं वर्णन करता आलं पाहिजे, त्यांच्या नामाचा महिमा गायन करता आला पाहिजे, त्यांच्या कृपाळू करुणा वत्सल अशा प्रकारच्या स्वभावाचं वर्णन करता आलं पाहिजे. पण हे वर्णन नुसतं शब्दांच्या प्रचुरतेने भरलेलं असावं असं नाही महाराज, तर ते अत्यंत प्रेम भक्तियुक्त असावं. आणि असं जर का एखाद्याचं बोलणं प्रेम भक्तियुक्त असेल, मग व्याकरणाच्या दृष्टीनं, शब्दांच्या बद्धतेच्या दृष्टीनं त्याचं बोलणं जर असं तोडकं मोडकं असलं तरी सुद्धा, व्याकरणाच्या दृष्टीनं त्याच्यामध्ये थोड्याफार चुका होत असल्या तरी सुद्धा, त्याच्यामध्ये स्वराचा काही कमी जास्तपणा, काही ताल, काही सूर, काही लय याच्यामध्ये कमी जास्तपणा होत असला तरी सुद्धा त्याच्या वाणीतून भगवंताचे प्रेम भक्तियुक्त वर्णन होत असेल तर ती वाणी साधू संतांना प्रिय आहे. तद्वाप विसर्गो जनताग विप्लवो यस्मिन् प्रतिश्लोकमबध्यवद्यपि नामान्यनन्तस्य यशोंकितानि यच्छृण्वन्ति गायन्ति गृणन्ति साधवः. ह्या साऱ्या गोष्टी नारदजी महाराज वेदव्यासजी महाराजांना सांगतात आणि हा सारा भावना वेदव्यासजी महाराजांनी लक्षात घेतला आणि वेदव्यासजी महाराजांनी श्रीमद भागवत ग्रंथाची रचना केली. कशी रचना केली? सामान्य जडबुद्धी कलियुगातल्या जडजीवांच्या बुद्धीला, हृदयाला सहज भगवंताच्या प्रेमाचा प्रवाह प्राप्त झाला पाहिजे अशा पद्धतीनं शुद्ध भक्तियुक्त कथानकांचं गायन या ग्रंथामध्ये वेदव्यासजी महाराजांनी केलेलं आहे. असा ग्रंथ तर तयार झाला, परंतु हा ग्रंथ साऱ्या जीवांना कसा वर्णन करून सांगायचा? कारण या ग्रंथाला वर्णन करून सांगण्यासाठी कोणीतरी अधिकारी वक्ता असणं नितांत आवश्यक आहे, असा विचार वेदव्यासजी महाराज करायला लागलेले आहे. अधिकारी वक्ता असला पाहिजे याचा भाव काय आहे? अधिकारी वक्ता असला पाहिजे याचा अर्थ असा आहे की हे जे श्रीमद भागवत नावाचं शास्त्र आहे, या श्रीमद भागवत नावाच्या शास्त्रामध्ये जीवाच्या उद्धारापर्यंतचा, त्याला मोक्षापर्यंत घेऊन जाण्यापर्यंतची जी वाट आहे, जी ज्या पायऱ्या आहेत, जो मार्ग आहे, त्या मार्गाचं विस्तारपूर्वक वर्णन आहे. मोक्ष मार्गाचे शुद्ध सिद्धांत श्रीमद भागवत शास्त्रामध्ये वर्णन केलेले आहे. अशा त्या सिद्धांताला ज्यांनी तत्वतः जाणलेलं आहे, नवे नवे ते तत्व जाणून त्या तत्वाचा अनुभव ज्याच्या हृदयाला प्राप्त झालेला आहे, अशा प्रकारचा अधिकारी वक्ता ही कथा वर्णन करून सांगण्यासाठी मला पाहिजे. कारण काय? अशा जाणीवपूर्वक अनुभवसिद्ध महात्म्यानी जर का, वक्त्यानी जर का या श्रीमद भागवत कथेचं गायन जर केलं तर त्याच्या मुखातून हरिकथा अधिकारी वक्त्याने श्रवण केली तर त्या श्रोत्याचं परमकल्याण सहज होऊन जाईल. इथं विचार आला अधिकारी वक्त्याचा आणि अधिकारी श्रोत्याचा. पहिल्या पायरीवरती वक्त्याचा विचार केला की असा अधिकारी वक्ता मला प्राप्त होणं नितांत आवश्यक आहे. असा अधिकारी वक्ता जगामध्ये मला कुठं शोधून सापडेल असा विचार करायला लागले. परंतु मनामध्ये विचार आला, इकडं तिकडं मी पुत्राचा शोध घेण्यापेक्षा स्वतःच मी पुत्र प्राप्त करून घेतलेलं, वक्त्याचा शोध घेण्यापेक्षा मी स्वतःच पुत्र प्राप्ती करून घेईन आणि त्या अधिकार संपन्न पुत्राला श्रीमद भागवत कथेचं दान करेन असा विचार केला. परंतु वेदव्यासजी महाराज हे अविवाहित होते, नैष्ठिक ब्रह्मचारी होते, ज्याचा परिणाम असा आहे
की आपल्याला पुत्र कसा होऊ शकतो असा विचार वेदव्यासजी महाराज करायला लागले. वेदव्यासजी महाराजांच्या मनामध्ये भाव उत्पन्न झाला की मी जर का भगवंताची कृपा संपादन करून घेतली तर मला काहीच अशक्य नाही. पण आता त्याच्यासाठी मी भगवंताच्या कोणत्या रूपाचं ध्यान करू, कोणत्या नामाचं गायन करू, जेणेकरून लवकरात लवकर भगवंत माझ्यावर प्रसन्न झाले पाहिजेत. आणि मग लवकरात लवकर ज्यांना प्रसन्न करायचं आहे असे तर एकच आहे, भगवान सांब सदाशिव, भगवान शंकर. आणि मग भगवान शंकरांचा धावा वेदव्यासजी महाराजांनी केला. स्तुती गायन केली, प्रार्थना केली, करुणा भागली. जी प्रार्थना भगवान शंकरांनी श्रवण केली आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. काय वर पाहिजे असा प्रश्न विचारला त्यावेळेला. मला तुम्ही एक पुत्र दान करा अशी प्रार्थना वेदव्यासजी महाराजांनी केली. कशासाठी पुत्र पाहिजे असा प्रश्न विचारला त्यावेळेला. मला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगण्यासाठी पुत्र पाहिजे असं वेदव्यासजी महाराज सांगतात. पण भगवान शंकर पुत्र द्यायला तयार झाले. ठीक आहे म्हटले, व्यासा मी तुला पुत्र द्यायला तयार आहे. वेदव्यासजी महाराज सावध करतात भगवंता, तुम्ही जरी मला पुत्र दान करायला तत्पर झालेले आहात तरी सुद्धा मला कसा पुत्र पाहिजे आहे हे एकदा तुम्ही समजून घ्या. पुत्र या जगामध्ये, संतती या जगामध्ये साऱ्यांनाच लागते. मी सुद्धा तुमच्याकडे संततीची, पुत्राची याचना करतो आहे. पण बाकीचे सामान्य सांसारिक माणसं जसं तुमच्याकडे पुत्र मागतात तसा मी तुमच्याकडे माझ्या समाधानासाठी पुत्र झाला पाहिजे, वंशाला कोणीतरी वारसदार मिळाला पाहिजे, आम्ही कमावून ठेवलेल्या संपत्तीला कोणीतरी, इस्टेटीला कोणीतरी वारसदार मिळाला पाहिजे, म्हणून संतती असावी या भावनेतून मी तुमच्याकडे पुत्र मागत नाही. व्यावहारिक दृष्टीने विचार केला तर मला संततीची आवश्यकताच नाही, मला पुत्राची आवश्यकताच नाही. कारण काय, मला ना माझी वंशवृद्धीची चिंता आहे, ना मला माझ्या संपत्तीला कोणीतरी वारसदार असावा याची चिंता आहे. संपत्तीला वारसदार असावा याची चिंता मला का नाही? कारण माझ्याकडे तशा प्रकारची स्थावर जंगम जी मालमत्ता माणसांकडे असते तशी नाही. माझ्या जवळ जे धन आहे ते ज्ञानाचं धन आहे, ते शब्दांचं धन आहे, ते विचारांचं धन आहे. आणि ते असं धन आहे जे मी कुणावरती कृपा केल्याशिवाय ते कोणीही प्राप्त करून घेऊ शकत नाही. ते ना हिसकावून कोणी घेऊ शकतं, ना चोरून घेऊ शकतं. मग तरी सुद्धा मला पुत्र पाहिजे आहे, तो भागवत कथा वर्णन करून सांगण्यासाठी. आणि म्हणून त्याच्यासाठी त्याच्यामध्ये मला जे अपेक्षित आहे ते सारे लक्षण असणं नितांत आवश्यक आहे. कसा पुत्र तुला पाहिजे आहे व्यासा? त्यावेळेला सांगतात की मला भक्ती, ज्ञान, वैराग्याने संपन्न जो असेल, जन्मतःच ब्रह्मज्ञान संपन्न असेल असा पुत्र तुम्ही मला दान करा. ऐसा पुत्र देगा देवा जग म्हणे जाला बाबा, कन्यातई ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. पुत्र द्यायचा असेल तर कसा द्या? जो जन्मतः भक्ती, ज्ञान, वैराग्याने संपन्न असेल असा पुत्र तुम्ही मला प्रदान करा. भगवान शंकर विचार करायला लागले, असा पुत्र होणं दिसती तेवढी सोपी गोष्ट नाही. अहो, या जगामध्ये संतती होणं अवघड नाही, पण व्यासांना जशी संतती पाहिजे आहे तशी संतती होणं सगळ्यात अवघड असतं. लक्षात घ्या, या जगात लेकरं सगळ्यांना होतात, सहज होतात, पशु पक्षी प्राण्यांना होतात, माणसालाही होतात, पण नुसते व्हायचे म्हणूनही होतात. परीक्षण जर का आपण पुत्राचं करायला गेलो, जसं शास्त्रामध्ये सांगितलं, जसं संतांना, जसं धर्माला अपेक्षित आहे, असे किती जणांचे लेकर आहेत? कुणी म्हणेल संतांना कशी अपेक्षित आहे, शास्त्राला कशी अपेक्षित आहे? उत्तर आहे, जे सज्जन स्वभावाचे आहे, जे साधू स्वभावाचे आहेत, जे पुढे चालून सत्प्रवृत्तीने समाजामध्ये आचरण करतील अशी संतती साधू संत ग्रंथ शास्त्राला अपेक्षित आहे. पण संततीला जन्मदान करायच्या वेळेला माता पिता एवढ्या गंभीरतेने विचार करतात का? याला उत्तर आहे, अजिबात करत नाही.
त्यांना फक्त विवाह झाल्यानंतर संतती कधी लवकरात लवकर होती एवढाच मनामध्ये विचार असतो. त्याच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती भूमिका त्याचा गंभीरतेने विचार करायला माता पिता तयार होत नाही, जो की मुळामध्ये करायला पाहिजे. पुत्र कसा असावा? एकेनापि सुपुत्रेण विद्यायुक्तेन साधुना आह्लादितं कुलं सर्वं यथा चंद्रेण शर्वरी. हजारो कुपुत्रांची माता होण्यापेक्षा एका सुपुत्राची माता होणं हे भाग्याचं लक्षण सांगितलेलं आहे. तो पुत्र कसा असावा? जसा आकाशामध्ये चंद्रदेव आहे, जसा सूर्य नारायण तळपतो आहे, तसा तो असावा. कुळाची कीर्ती वृद्धिंगत करणारा असावा, कुळाची कीर्ती घटवणारा तो पुत्र नसावा. कसा असावा? विद्यायुक्तेन साधुना, ज्याच्यापासून आह्लादितं कुलं सर्वं यथा चंद्रेण शर्वरी. आणि बाकी माणसांना तर असे अनेक लेकरं होतात महाराज. कोणाला 1 होतात, कोणाला 2, कोणाला 3, कोणाला 4. पण ते ना धर्माच्या कामाचे, ना हरिकथा कीर्तनाच्या कामाचे, ना संत सेवेच्या कामाचे, ना दीनदुखित गोर गरिबांच्या सेवेच्या कामाचे. मग त्यांचा जन्माला येऊन तरी काय उपयोग? काहीच नाही महाराज. आईला नुसत्या बाळांपणाच्या यातना, हे मी माझ्या मनाचं सांगतो आहे असं नाही. जे ग्रंथामध्ये वाचायला भेटलं, जे संत वाङ्मयामध्ये वाचायला भेटलं ते सांगतो आहे. आणि पहा, अशा पद्धतीनं तर हजारो लेकरं या मृत्यूलोकामध्ये जन्माला येतात. पण पशु सारखं जर का त्यांचं आचरण असेल तर मग काय उपयोग? जन्माला येऊन मनुष्याच्या योनीमध्ये, मनुष्याच्या घरामध्ये जन्माला येऊन काय उपयोग? कोल्या कुत्र्यांची काही कमतरता आहे का या जगात? नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. श्वान सुकरांना काही कमतरता नाही या जगात. त्याच्यात अजून एका माणसाच्या लेकराची भर, जे की दिसायला फक्त माणसासारखं दिसतं, पण त्याचं वर्तन माणसासारखं नाही, पशुसारखं आहे, पशुवत आहे, पशुतुल्य आहे. आणि ही चिंता वेदव्यासजी महाराजांची आहे की नुसतं पुत्र देऊन तुम्ही मला मोकळं करू नका आणि तुम्ही मोकळे होऊ नका. मला एकच पुत्र द्या, पण कसा द्या? असा द्या. आईसा पुत्र देगा देवा, संत स्वभावाचा, साधू स्वभावाचा तो असावा. असा नाही पुत्र देता आला तर कन्या द्या, पण ती कशी असली पाहिजे? जैसी मीरा मुक्ताबाई. कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. अशी तुम्ही मला कन्या द्या. आता भगवान शंकर विचार करायला लागले, असा पुत्र व्यासाने मला मागितला, अशी कन्या व्यासाने मला मागितली, जी सहसा कोणत्याही माता पित्याला होणं दिसतं तेवढं सोपं नाही. याला कारण काय? याला कारण आहे की असा पुत्र, अशी संतती होण्यासाठी एक तर माता पित्यांचं पुण्य असावं लागतं, नसता 2 भगवंताच्या कृपा प्रसादातून किंवा साधूच्या कृपा प्रसादातून संतती झाली पाहिजे, तर ती अशी जन्माला येते. संतती जन्माला कशी येते? जसं काल गोकर्णजी महाराज साधूंच्या प्रसादातून जन्म झाला, तर साधू स्वभावाचे जन्माला आले. संतती जन्माला येण्यासाठी आपण 2 कारण मुख्य पाहू. एक भगवंताची, साधू संतांची कृपा अथवा माता पित्याचं पुण्य. आणि तिसरी गोष्ट, पती पत्नीच्या वासनेमधून संततीचा जन्म जर का होत असेल तर ती संतती काही कामाची नाही. वासनेतून ज्याचा जन्म होतो, वासनेतून जिचा जन्म होतो, ती संतती काही कामाची नाही महाराज. ती संतती माता पित्यांना सुख दान करू शकेल, साधू संतांची सेवा करेल, धर्म कार्य करेल, राष्ट्र सेवा, देश सेवा करेल, याचा काही नियम नाही. ती कुठेही भरकटून जायला बसली. कारण विषय चिंतनातून, विषय वासनेतून ज्याचा जन्म झाला, जीवनभर तो विषय वासनाच करणार, विषय वासनाच भोगणार.
परंतु भगवंताच्या कृपा प्रसादातून एखादी वस्तू जर का आपल्याला प्राप्त झाली ना, साधूच्या प्रसादातून, माता पित्याच्या पुण्याईतून जर का ती वस्तू आपल्याला प्राप्त झाली, तर ती वस्तू श्रेयस्कर आहे. विचार करायला लागले भगवान शंकर, असा पुत्र मी कुठून आणून देऊ. आता पुन्हा शंका उत्पन्न होते, मग व्यासांजवळ पुण्य नव्हतं का? पुण्य होतं महाराज, पुण्याला काहीच कमतरता नाही. अडचण अशी होती की असा जीव या 84 लक्ष योन्यांमध्ये शोधून सापडणं अवघड आहे. कारण तुम्ही मी या मृत्यूलोकामध्ये मनुष्य म्हणून जन्माला जरी आलेलो आहोत, तरी अनेक योन्यांमधून भटकत आपण या जन्माला आलेलो आहोत. आपण काय पूर्ण शुद्ध थोडीच आहोत महाराज? नाही. आपल्याला असं वाटतं आपण आता मनुष्य म्हणून जन्माला आलो म्हणजे आपण फार थोर आहोत, श्रेष्ठ आहोत, शुद्ध आहोत, पवित्र आहोत. नाही महाराज. गत जन्माचे, मागच्या जन्माचे, अनंत जन्मांचे संस्कार आपल्या चित्तावरती होत असतात किंवा झालेले असतात. आणि या जन्मामध्ये हे जरासं कथा ऐकणं, नाम संकीर्तन करणं, भजन करणं, मंदिरात जाणं, पूजा करणं, सेवा करणं, हे केल्याने काय होतं? हे जे अनंत जन्माचे नाना प्रकारच्या योन्यांमध्ये तुमच्या माझ्या चित्तावर झालेले जे वाईट संस्कार असतात, त्या संस्कारांना धुवून टाकण्याचं हे काम आहे. एकदा मागच्या जन्मातले सगळे संस्कार आपले धुतल्या गेले की मग आपल्या चित्ताला परिपूर्ण शुद्धता प्राप्त होत असते. असा मूळतः शुद्ध जो कोणत्याच योन्यांमध्ये अजून भटकत आता माणसाच्या योनीला येईल, असाही पुत्र व्यासांना नको होता. मग काय करावं? त्यावेळेला प्रार्थना केली, मग तुम्ही एक काम करा भगवंता, असा पुत्र जर तुम्ही मला देऊ शकत नसाल, अशी कन्या जर तुम्ही मला देऊ शकत नसाल, तर तुम्हीच माझे पुत्र व्हा. हे ऐकल्या बरोबर भगवान शंकरांना सुद्धा परमानंद झाला आणि भगवान शंकरांनी यथा योग्य समयाला जो अवतार घेतला, त्या अवताराला श्री शुकदेव हे नाव प्राप्त झालं. शुकदेव भगवान की जय. शुकदेवजी महाराज ज्यावेळेला प्रगट झाले, त्यावेळेला 12 वर्षाची तेज पुण्यमूर्ती होती. कुरळे केस मस्तकावरती आहे, सावळा वर्ण आहे, उंच सडपातळ देहयष्टी आहे, दिगंबर अवस्था आहे आणि देह भावाचा पूर्णपणे लय झालेला आहे. ब्रह्मलीन अवस्थेमध्ये शुकदेवजी महाराज आहेत, ज्याचा परिणाम असा झाला की आश्रमामध्ये 12 वर्षाची ही तेजपुंज शुकरूपाने प्रगट झालेली जी मूर्ती आहे, ती प्रगट झाल्या बरोबर वनाच्या दिशेने धावत पडत सुटली. जसे शुकदेवजी महाराज वनाच्या दिशेने धावायला लागले, वेदव्यासजी महाराजांच्या लक्षात आलं की अरे, माझा शुक जसा जन्माला आला तसा वनाच्या दिशेने धावत निघालेला आहे. राहवलं नाही वेदव्यासजी महाराजांना आणि वेदव्यासजी महाराज सुद्धा पाठीमाग पळायला लागले, आवाज द्यायला लागले, अरे शुका, वनामध्ये जाऊ नकोस बेटा, तू वनामध्ये कुठं निघालेला आहेस? का निघालेला आहेस? आवाज देत होते पाठीमागून, पण शुकदेवजी महाराजांना कुठं भान होतं का? नाही महाराज. शुकदेवजी महाराजांना आवाज देतात, शुकदेवजी महाराज पुढं पळत आहे. वेदव्यासजी महाराजांना असं वाटत होतं शुकाने जाऊ नये, म्हणून प्रलोभन द्यायला लागले. अरे बेटा शुका, मी तुझा पिता आहे, ही तुझी माता आहे, आम्हाला सोडून वनामध्ये जाऊ नकोस. शुकदेवजी महाराज उत्तर द्यायला तयार नाही. त्यावेळेला शुकदेवांच्या वतीनं वृक्षलता, वेली, झाडांनी उत्तर दिली, अहो बाबा, कोण या जगामध्ये कुणाची माता आणि कोण या जगामध्ये कुणाचा पिता आहे? हा तर सारा मायेचा बाजार आहे आणि मला याच्यामध्ये गुंतून पडायचं नाही. म्हणून मी परमात्मा तत्वाचं ध्यान करण्यासाठी वनामध्ये निघालेलो आहे. ज्यावेळेला वृक्षलता, वेलींची वाणी शुकदेवजी वेदव्यासजी महाराजांनी श्रवण केली, त्यावेळेला वनाच्या दिशेने जाणाऱ्या आपल्या पुत्राला पाहून वेदव्यासजी महाराजांचा स्वर कातर झाला.
पुत्रैति तन्मयतया तरवोऽभिनेदु त्वं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। वेदव्यासजी महाराज पाहत राहिले. शुकदेवजी महाराज वनाच्या दिशेने निघून पुन्हा सम्याप्राश आश्रमामध्ये आले आणि पुन्हा चिंता करायला लागले. वेदव्यासजी महाराज अगोदर आनंदाची प्राप्ती झालेली नाही. तो आनंद नारदांच्या कृपेतून कथा श्रवण करायला भेटली. कथेतून तो आनंद प्राप्त झाला. हा आनंद साऱ्या जीवांना दान करण्यासाठी म्हणून भागवत ग्रंथाची रचना केली गेली. हा ग्रंथ साऱ्या जीवांना सांगण्यासाठी पुत्र पाहिजे म्हणून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं. ते पुत्र रूपाने प्रगटही झाले. तेही वनाच्या दिशेने निघून गेले. आता मी काय करू, नाईलाज झाला. काही विद्यार्थ्यांना आपल्या आश्रमामध्ये एकत्र जमा केलं आणि त्यांना श्लोकांची संख्या द्यायला वेदव्यासांनी आरंभ केला. एक दिवस विद्यार्थी म्हणतात, गुरु महाराज आम्ही वनामध्ये उद्यापासून लाकडं आणण्यासाठी, समिधा आणण्यासाठी वनामध्ये जाणार नाही. म्हटले का नाही जाणार? म्हटले आम्ही वनामध्ये गेलो की आम्हाला भीती वाटायला लागते. कशाची भीती वाटते विद्यार्थ्यांना तुम्हाला? म्हटले महाराज ते नाही कळत, पण आम्ही वनामध्ये गेलो की आम्हाला भीती वाटायला लागते. ठीक आहे म्हटले विद्यार्थ्यांनो, चिंता करू नका, मी तुम्हाला काही श्लोक शिकवतो. वनामध्ये गेल्यानंतर तुम्हाला भीती वाटायला लागली की तुम्ही मोठ्याने त्या श्लोकांचं गायन करायला आरंभ करा, म्हणजे तुम्हाला वाटत असलेली भीती संपून जाईल. पण एवढंच कारण होतं श्लोक मोठ्याने म्हणायला सांगायचं असं नाही, तर त्याच्या पाठीमागं दुसरं कारण होतं. वेदव्यासजी महाराजांना माहित होतं माझा शुकदेव वनामध्ये कुठेतरी फिरत असेल. भागवताचे श्लोक ज्या वेळेला त्याच्या कानावर जाऊन पडतील त्यावेळेला त्याची समाधी तुटून जाईल, तो देह भावावरती येईल आणि बरोबर तो वापस आश्रमामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. अशी योजना वेदव्यासजी महाराजांनी केली. विद्यार्थी वनामध्ये गेले आणि विद्यार्थ्यांना भय वाटायला लागलं. ज्या वेळेला विद्यार्थ्यांना राहवलं नाही आणि विद्यार्थ्यांनी गुरु महाराजांनी आपल्याला शिकवलेले श्लोक मोठ्याने गायन करायला आरंभ केला. वरहा पीडं नटवरवपु कर्णयो कर्णिकार विभ्रदवास कनककपीशं वैजयन्तीं च माला रन्ध्रान् वेणोर्धरसुधया पूरयन् गोपवृन्दैः वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशकीर्तिः. जसाच विद्यार्थ्यांनी श्लोक गायन केला, शुकदेवजी महाराजांच्या कानावर श्लोक जाऊन पडला आणि श्लोकाचा भाव शुकदेवजी महाराज लक्षात घ्यायला लागले. भाव असा होता की आमचे परमात्मा भगवान गोपाल कृष्ण ज्यांनी पिवळा पितांबर परिधान केलेला आहे, वैजयंती माळ गळ्यामध्ये धारण केलेली आहे, कानामध्ये कुंडल परिधान केलेले आहेत, मस्तकावरती मोर मुकुट परिधान केलेला आहे, सुंदर अशा पद्धतीने अधरावर वेणू धारण करून वेणूमधून सुंदर स्वर भगवंत बाहेर काढत आहेत. भगवंताच्या पाठीमाग अनेक गोपाळ भगवंताच्या नामाचा जय जयकार करत करत निघालेले आहेत आणि आपल्या पदस्पर्शाने वृंदावनाच्या भूमीला पवित्र करत करत परमात्मा भगवान श्री कृष्ण वृंदावनामध्ये प्रवेश करत आहेत. असं दृश्य वेदव्यासजी महाराजांना डोळ्यांनी दिसायला लागलं. असा भाव श्लोकांचा लक्षात यायला लागला. या श्लोकाचा शुकदेवजी महाराज विचारच करत होते तर विद्यार्थ्यांनी ताबडतोब दुसरा श्लोक मोठ्याने गायन केला. अहोबकीयं स्तनकालकूटं जिघांसयापाय यदप्यसात्वी
लेभे गतिं धातृ चितान्ततोऽन्यं कं वा दयालं शरणं व्रजे। ज्यावेळेला आमचे परमात्मा भगवान गोपाल कृष्ण छोटेसे होते ना, बाळकृष्ण रूपामध्ये होते ना, त्यावेळेला भगवंतांना मारण्यासाठी एक पूतना नावाची राक्षसिणी स्तनामध्ये विष धारण करून त्या ठिकाणी उपस्थित झाली। परंतु मारण्यासाठी आलेल्या सुद्धा त्या पूतनेचा आमच्या भगवान गोपाल कृष्णांनी उद्धार केला। अशा कनवाळू कृपाळू भगवान गोपाल कृष्णांचे आम्ही भक्त आहोत, शरणागत आहोत। मारण्यासाठी सुद्धा आलेल्याचा उद्धार जे करतात अशा भगवान गोपाल कृष्णांना सोडून या त्रिभुवनामध्ये एवढं कनवाळू कृपाळू दयाळू कृपावंत करुणावंत दुसरं तिसरं कोणी आहे का? अशा शरणागत वत्सल भगवंतांना शरण जाण्याजोग, भगवंतांना सोडून शरण जाण्याजोग या जगामध्ये दुसरं तिसरं कोणी आहे का? कं वा दयालं शरणं व्रजे। आनंद झाला ज्यावेळेला हे दोन श्लोक शुकदेवजी महाराजांनी ऐकले। समाधी भंग पावली आणि विद्यार्थ्यांजवळ शुकदेवजी महाराज आले। प्रश्न विचारला, कोणत्या ग्रंथातल्या श्लोकांचं तुम्ही गायन केलं विद्यार्थ्यांनो मला सांगा। सांगितलं, महाराज श्रीमद भागवत नावाच्या ग्रंथातल्या श्लोकांचं गायन केलं। कोणी शिकवलं तुम्हाला हे श्लोक? आमच्या गुरु महाराजांनी। काय नाव आहे तुमच्या गुरु महाराजांचं? वेदव्यासजी महाराज। कुठं राहतात रे तुमचे गुरु महाराज? सम्याप्राश नावाच्या आश्रमामध्ये राहतात। मला घेऊन चलताल का महाराजांच्या आश्रमामध्ये? चला महाराज असं म्हणून विद्यार्थी शुकदेवजी महाराजांना आपल्या सोबत घेऊन आश्रमामध्ये आले। विद्यार्थी म्हणतात, महाराज समोर पहा, ते जे समोर उभे आहेत ना तेच आमचे गुरु महाराज आहेत, वेदव्यासजी महाराज। आणि जसं शुकदेवजी महाराजांनी त्या दिशेला वळून पाहिलं, पांढरे शुभ्र वस्त्र ज्यांनी परिधान केलेले आहे, पांढरी शुभ्र दाढी, पांढऱ्या शुभ्र जटा, आयुष्यभराच्या साधनेचं तेज ज्यांच्या मुखकमलावरून ओसंडून वाहत आहे, अशा वेदव्यासजी महाराजांना पाहिलं। धावत पळत शुकदेवजी महाराज गेले आणि साष्टांग नमस्कार वेदव्यासजी महाराजांना केला आणि हात जोडून वेदव्यासजी महाराजांच्या चरणाजवळ आज शुकदेवजी महाराज विराजमान झाले। प्रार्थना केली, गुरु महाराज ज्या निर्गुण निराकार स्वरूपाच्या ध्यानामध्ये मनन चिंतनामध्ये मी निमग्न होतो, अशा त्या निर्गुण निराकार परमात्म्याचं सगुण चरित्राच्या संबंधाचं वर्णन करणारे दोन श्लोक मी विद्यार्थ्यांच्या मुखातून ऐकले तर माझ्या हृदयाला एक वेगळीच प्रसन्नता आणि एक वेगळाच आनंदाचा अनुभव प्राप्त झाला। जो आनंद निर्गुण निराकार परमात्म तत्वाच्या चिंतनामध्ये सुद्धा मला प्राप्त झाला नाही, तो आनंद सगुण साकार रूप धारण केलेल्या भगवंताच्या लीलेचं, रूपाचं, गुणांचं, स्वभावाचं वर्णन करणाऱ्या श्लोकांचं श्रवण करून मला तो आनंद प्राप्त झाला। गुरु महाराज दोन श्लोक ऐकून मला एवढा आनंद मिळाला तर संपूर्ण श्रीमद भागवत कथा ऐकल्यानंतर मला किती आनंद प्राप्त होईल। कृपा करा माझ्यावरती आणि मला तुम्ही हा ग्रंथ वर्णन करून सांगा। आणि आता मात्र ससंहिता भागवती कृत्वानुक्रम्य चात्मजं शुकमध्यापयामास निवृत्तिनिरतं मुनिः। शुकदेवजी महाराजांसारखे विरक्त महात्मे, शुकदेवजी महाराजांसारखे निवृत्ती धर्माचं परिपूर्ण पद्धतीनं पालन जे करत आहेत आणि निवृत्ती धर्माचं परिपूर्ण पालन करून जी अवस्था शुकदेवजी महाराजांना प्राप्त झालेली आहे आणि तत्सम अधिकारी जे संत महानुभाव आहेत त्यांना जी अवस्था प्राप्त होते,
असे संत सुद्धा, असे परमहंस सुद्धा या भगवंताच्या लीलेकडे आकृष्ट होतात. सूतजी महाराज सांगतात शौनकांना, हे शौनकांनो, ही कथा अशी मधुर आहे. या कथेचं अर्थात भगवंताच्या लीलेचं माधुर्य असं आहे की शुकदेवजी महाराजांसारखे महात्मे परमहंस सुद्धा या कथेकडे आकर्षित होतात. आत्मा रामाश्च मुनयो निरग्रंथा अप्युरुक्रमे कुर्वन्त्य हैतुकीं भक्ति मिथ्यं भूतगुणो हरिः. असं भगवंताच्या या गुणांचं महात्म्य आहे, माधुर्य आहे. आनंद झाला शुकदेवजी महाराजांना. संपूर्ण श्रीमद भागवत कथा ऐकल्यानंतर, श्रवण केल्यानंतर परमानंदाची प्राप्ती झाली. एवढा आनंद, एवढा आनंद, एवढा आनंद प्राप्त झाला. शुकदेवजी महाराज हात जोडून विचारतात, गुरु महाराज, तुम्ही माझ्यावर कृपा केली आणि तुमच्या कृपेतून मला हा परमानंद प्राप्त झालेला आहे. तुमच्या ऋणातून उतराई होण्यासाठी मी तुम्हाला काय देऊ? गुरुदक्षिणा म्हणून मी तुम्हाला काय देऊ, मला सांगा. वेदव्यासजी महाराज म्हणतात, शुका, एकच गुरुदक्षिणा मला तू दान कर. ही श्रीमद भागवत कथा श्रवण करून तुझ्या हृदयाला जो परमानंद प्राप्त झाला, हाच परमानंद तू साऱ्या जीवांना दान कर. हीच माझी गुरुदक्षिणा आहे. तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठले. भाव असाजी महाराज, संतांना काय अपेक्षा आहे? संतांचं वर्णन करत असताना, संतांची लक्षणं सांगत असताना असं वर्णन केलं की संतोनपेक्षा मच्चित्ता प्रशांता समदर्शिनः साधव समुदाचारास्ते पूयन्त्य पिचकीकटाः किंवा निरपेक्षं मुनिं शान्तं निर्वैरं समदर्शिनं अनुव्रजाम्यहं नित्यं पूये येत्यंघ्रिरेणुभिः. या संतांच्या स्वरूप लक्षणाचं जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक लक्षण आहेत. त्यातलं या ठिकाणावरचं अपेक्षा शब्द आला म्हणून त्या अनुषंगाने एकच लक्षण पाहू की ते निरपेक्ष असतात, असं त्यांचं वर्णन आहे. संत साधू कसे असतात? निरपेक्ष असतात. त्यांना कशाचीही कोणाकडून अपेक्षा नसते. निरपेक्षम हे पहिलं लक्षण सांगितलं. किंवा संतो न पेक्षा मच्चित्ता प्रशांता समदर्शिनः, अशी ते असतात. पण तरी सुद्धा असं म्हटलं जातं की संतांना अपेक्षा आहे. कशाची अपेक्षा नाही आणि कशाची अपेक्षा आहे याचा जर का विचार आपण गंभीरतेने करायचा विचार केला तर त्यांना आपल्या जवळच्या कोणत्याही वस्तूची, पदार्थाची यत्किंचितही आवश्यकता नाही किंवा अपेक्षा नाही. आपण त्यांना आपल्या जवळची वस्तू दिली काय न दिली काय ते त्याचा विचारच करत नाही. कारण त्यांना या वस्तू, माईक वस्तूंची, पदार्थांची अपेक्षा नसते. त्यांना जी अपेक्षा असते ती कशाची असते? त्यांना जी अपेक्षा असते, त्यांना जी तळमळ असते, ती तळमळ एकाच गोष्टीची आहे की आम्ही जीव तोडून या जीवांना जो परमार्थ बोध देण्याचा प्रयत्न करत आहोत, हा परमार्थ बोध यांनी आत्मसात करावा आणि ज्या स्थितीपर्यंत आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत त्या स्थितीला या समोरच्या साधकांनी जाऊन पोहोचावं, हीच त्यांची अपेक्षा असते. गोपाल कृष्ण भगवान. म्हणून पहा, एका ठिकाणावरती शास्त्रामध्ये सद्गुरु लक्षण वर्णन करत असताना, संत लक्षण वर्णन करत असताना सद्गुरु कोणाला म्हणावं असं वर्णन भागवतामध्ये सुद्धा केलं. एकादश स्कंदामध्ये पुढे झालं. त्याला अनुसरून नाथ महाराजांनी काही ओव्या लिहिलेल्या आहेत ज्या सद्गुरु लक्षण वर्णन करणाऱ्या आहेत. ज्यामध्ये भगवंतांनी वर्णन केलेलं आहे, साधू संतांनी वर्णन केलेलं आहे, नाथरायांनी वर्णन केलेलं आहे की पहा, संत कोणाला म्हणावं, साधू कोणाला म्हणावं, सद्गुरु कोणाला म्हणावं. आम्हाला यांना जो अध्यात्मबोध द्यायचा आहे, जो गुरुबोध मला यांना प्रदान करायचा आहे,
ज्या अध्यात्माच्या परमोच्च शिखरावरती आम्हाला सामान्य माणसांना नेऊन पोहोचवायचं आहे, तिथपर्यंत या माणसांनी जाण्याचे प्रयत्न सुरू करावे. नुसतेच प्रयत्न करू नये, तर तिथपर्यंत आमच्या डोळ्यासमोर यांनी जावं. बस एवढीच त्यांची तळमळ. ज्यांची तळमळ ते सद्गुरू, ते संत असतात, लक्षात घ्या. दुसरं त्यांना माणसांकडून काहीच लागत नसतं, असा भाव आहे. आणि अशा एखाद्या संतांनी पहा, माणसांना असं वाटतं की आम्हाला संत भेटले पाहिजे, आम्हाला साधू भेटले पाहिजे. बऱ्याच माणसांची ही तक्रार आहे की आता या जगात खरे संतच कुठं दिसत नाहीत, खरे साधूच कुठं दिसत नाहीत, आम्हाला संतच भेटत नाही. असे आयरे गैरे खूप भेटतात, पण आम्हाला संत भेटत नाही. आम्हाला संत भेट, गुरु भेट, साधू भेट झाली पाहिजे. पहा, आपल्यासारख्यांना जसं वाटतं की आम्हाला संत भेट झाली पाहिजे, तसं त्यांनाही वाटतं की आम्हाला उच्च कोटीच्या साधकाची भेट झाली पाहिजे. जसे आपण सच्च्या संताच्या शोधात असतो ना, तसे ते सच्च्या साधकाच्या शोधात असतात बरं का. म्हणून समोरचा संत आहे की नाही हे पाहण्याच्या अगोदर असलेल्या संताचा मी श्रेष्ठ साधक होऊ शकतो की नाही याचं परीक्षण आपण करावं. गोपाल कृष्ण भगवान. संतांचं किती दिवस परीक्षण करणार आहोत आपण, साधूचंच परीक्षण किती दिवस करणार आहोत आपण, सद्गुरूचीच परीक्षा किती दिवस घेणार आहोत आपण. हे संत आहेत का, हे साधू आहेत का, हे सद्गुरू आहेत का, याच विचारामध्ये किती दिवस राहणार आहोत आपण. आपल्याला प्रयत्न करायचा आहे मी असलेल्या संत साधू सद्गुरूचा खरा साधक, खरा सत्शिष्य, खरा भक्त होऊ शकतो का. कारण दुसरं तिसरं त्यांना काही नको असतं की आम्ही हयात आहोत तोपर्यंत माझ्या समस्त साधक सत्शिष्यांनी अवस्थेला पोहोचलं पाहिजे, ही त्यांची तळमळ असते. पण पहा, लक्षात घ्या, बरेच भक्त असे आहेत, बरेच साधक वर्ग असे आहेत, बराच सत्शिष्य वर्ग असा आहे, बऱ्याच संतांचा साधूंचा, की त्यांनी तो साधक वर्ग सद्गुरूंनी काय करायला पाहिजे, संत साधूंनी, महाराज लोकांनी काय करायला पाहिजे हे तर चटकन बोलून मोकळे होऊन जातात. पण आपण ज्यांचे दास झालो त्या संतांचं दास होऊन आपण काय करायला पाहिजे याचा ते जराही विचार करत नाही. म्हणून आज अशी परिस्थिती आहे की सद्गुरू जे झालेले आहेत, गुरुपीठावर जे विराजमान झालेले आहेत, बस ते सद्गुरू पद आपलं सांभाळून आहेत महाराज. शिष्यांना आपल्या सद्गुरूंचंही काही वैशिष्ट्य जाणवेन असं झालेलं आहे की सद्गुरूंकडून आपण आत्मबोध प्राप्त करून घ्यायला पाहिजे, अशी सुद्धा तळमळ आता सत्शिष्यांमध्ये राहिली नाही. आणि तळमळ जर राहिली नाही तर हे अध्यात्म ज्ञान काही फुकट नाही महाराज, की जे न मागता सद्गुरू वाटत फिरतील, हे घ्या, हे घ्या, हे घ्या, हे घ्या. नाही नाही, अध्यात्म ज्ञान हे काही एवढं सोपं नाही, एवढं सुलभ नाही, एवढं फुकट नाही महाराज, एवढं सहज नाही. साधू संत सद्गुरू सदाचार सांगतील माणसांना, चांगलं वागावं, चांगलं बोलावं, सदाचरणामध्ये जीवन जगावं, खोटं बोलू नये, चोरी करू नये, लबाडी करू नये, असं करू नये, तसं करू नये, देवपूजा करावी, नामस्मरण करावं, स्वाध्याय करावा, ग्रंथ वाचन करावं, इथपर्यंत तर सगळेच महात्मे सांगतात, सगळे शिष्य इथपर्यंत ऐकतात. शिष्याला कधी वाटतं का याच्या पुढे जाऊन महाराज काही सांगावं. बरं, शिष्याला वाटत असलं तर सांगणारे असे किती संत साधू, संत म्हणण्यापेक्षा असे किती महाराज आहेत. बरं, जाऊ द्या, महाराजांना जरी एखाद्या वेळेला याच्या पुढचं सूत्र जाऊन सांगायचं आहे तर ते ऐकण्याची तयारी किती मंडळीची आहे. फार बोटावर मोजण्या एवढी मंडळी अशी असतात ज्यांची ही तयारी असते अध्यात्म श्रवण करायची, वेदांत चर्चा श्रवण करायची, अध्यात्माचा गाभा श्रवण करायची. फार बोटावर मोजणारे मंडळींची तयारी असते महाराज. आणि अजून या गुरुशिष्य परंपरेकडे जर का आपण माग पाहत गेलो, याच्या अजून इतिहासामध्ये जर का आपण गेलो ना,
की जिथं अनन्य अशा पद्धतीनं भगवंताची भक्ती करणारे भक्त, सद्गुरूंची भक्ती करणारे साधक सत्शिष्य होऊन गेले, यांचं चरित्र जर का आपण पाहिलं तर लक्षात घ्या, सगळं सोडून बस सद्गुरूंच्या सहवासामध्ये अध्यात्म चर्चा श्रवण करत बसलेले आहेत, अध्यात्म चर्चेचं मनन चिंतन करत विराजमान झालेले आहेत. ऐकणारं कोणीतरी समोर आलं तर संतांना सुद्धा आपल्या जवळचं अध्यात्म ज्ञान त्यांना सांगता येत असतं, लक्षात घ्या. म्हणून संतांच्या उपदेश करण्याच्या पद्धती आहेत. संत ज्या वेळेला अवताराला आलेले असतात त्यावेळेला ते आचरणाच्या माध्यमातून, कृतीच्या माध्यमातून उपदेश करत असतात. आणि आपण हयात असताना आपल्या कृतीच्या माध्यमातून बोध एखाद्याने घेतला नाही तर मग त्याच्यासाठी संतांनी ग्रंथ लिहून ठेवले की जाऊ द्या बाबा, आम्ही वाट पाहत होतो हयात असेपर्यंत, हा सत्शिष्य कल्याण करून घेतो का, तो सत्शिष्य कल्याण करून घेतो का, हा कल्याण करून घेतो का. नाही, ते वाट पाहत राहतात आणि त्यांचं जे अवताराचं जे कालावधी ठरलेला असतो तो संपून जातो. त्यांना काय महाराज, ते अगोदरच परब्रह्म पदाला पोहोचलेले आहेत. त्यांना इथं मृत्यूलोकामध्ये यायची, साधना करायची, जगायची, खटाटोप करायची, 84 लक्ष योनीचा फेरा ग्रहण करण्याची संतांना अजिबातच आवश्यकता नाही. पण तरी सुद्धा ते अवतार धारण करतात. याला कारण काय? याला कारण तेच आहे महाराज की जीवाचं परमकल्याण करण्यासाठी अवतार घेतात. एक भाव, त्यांचे ते येतात, त्यांचे ते जातात, बस ते जोपर्यंत असतात तोपर्यंत किती भक्तांना परमकल्याण करून घेता येतं हे ज्याचं त्याने ठरवलं गेलं पाहिजे. म्हणून जे 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 गुरुदास असतात त्यांनी काय प्रयत्न करायला पाहिजे, त्यांनी एकच प्रयत्न करायला पाहिजे. बाकीच्या सगळ्या लौकिक गोष्टी, लौकिक जे व्यावहारिक धर्म आहेत ना ते जराशे बाजूला ठेवून दिले पाहिजे आणि सद्गुरूंकडे जाऊन अध्यात्म ज्ञान श्रवण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तरच त्याचं खरं सार्थक होत असतं त्या नात्याचं. बरं का, काही सत्शिष्य मंडळी तर वर्षाच्या वर्षाला सद्गुरूंचं स्मरण करतात. या गुरुपौर्णिमेला स्मरण केलं, दर्शन केलं, पूजन केलं तर थेट त्या गुरुपौर्णिमेला पुढच्या वर्षी मध्ये सद्गुरूंची भेट, मध्ये सद्गुरूंचं दर्शन, मध्ये सद्गुरूंची सेवा आणि मध्ये सद्गुरूंची पूजन किंवा संवाद, प्रश्नोत्तरी असते हे समजून घेण्याची आपल्याला नितांत आवश्यकता आहे. कोणी म्हणेल हे कशासाठी सांगत आहात? हे यासाठी सांगतो आहे की शुकदेवजी महाराजांना वेदव्यासजी महाराज म्हणतात, शुका मला तुझ्याकडून काही गुरुदक्षिणा नको, मला काय पाहिजे. इथून जरासा आपण बाजूला गेलो की संतांना अपेक्षा कशाची असते ह्याचा विचार आपला चालला होता, म्हणून आपण बाजूला गेलो. अपेक्षा, जो स्वानुभव, जो स्वरूपानुभव आम्ही प्राप्त करून घेतलेला आहे तोच अनुभव या साऱ्या जडजीवांनी आमच्याकडून प्राप्त करून घ्यावा. आम्ही आहोत तोपर्यंत आमच्याकडून कल्याण करून घ्यावं अशी त्यांची तळमळ असते. आणि एकदा जर का एखाद्या साधकाने त्यांच्या कृपा प्रसादाला आपल्या पदरामध्ये पाडून घेतलेलं आहे असं त्यांना जाणवतं, त्यावेळेला ते महात्मे प्रसन्न होतात. आता अजून उदाहरण म्हणून पाहायचं झालं तर पहा, लक्षात घ्या, खूप मोठे मोठे संत महात्मे झाले. या संत महापुरुषांच्या यादीमध्ये अनेक शेकडो संतांची नावं आपल्याला घेता येतील. तेवढी नावं घेत बसण्यापेक्षा मुख्य संत मंडळी जे होऊन गेले महाराज आपल्या महाराष्ट्र प्रांतामध्ये, असे किती सत्शिष्य त्यांच्या जवळ राहिले की ते सद्गुरू हयात असताना त्यांना कळालं की हे महात्मे फार थोर आहेत बरं का. असं त्यांना कळालं. कळून ते त्यांच्या सेवेत राहिले. सेवेत राहून त्यांची कृपा संपादन करून घेतली आणि जे पद त्या महापुरुषांनी प्राप्त करून घेतलं त्या पदापर्यंत ते जाऊन पोहोचले. असे बोटावर मोजण्या एवढे महात्मे. आणि अशा संत महापुरुषांचं चरित्र पाहत असताना प्रत्येक संत महापुरुषांच्या सोबत कोणत्या तरी एखाद्या विरळ्या सत्शिष्याचं नाव जोडलं गेलं, बाकीच्यांचं नाव का नाही जोडलं गेलं.
तसं समर्थ रामदास स्वामींचं नाव घेतलं की स्वभावतः कल्याण स्वामींचं स्मरण होतं की नाही होत? असे काही विरळे भक्त महाराज, विरळे सत्शिष्य, विरळे साधक आहेत. ज्ञानोबाराय ज्या वेळेला हयात होते त्यावेळेला त्यांचे असे किती सत्शिष्य, नाथबाबा हयात होते त्यावेळेला त्यांचे असे किती सत्शिष्य, तुकोबाराय हयात होते त्यावेळेला असे किती सत्शिष्य त्यांचे, की आपल्याला जो आनंद प्राप्त झाला तो आनंद साऱ्यांनी पदरात पाडून घ्यावा असं त्यांना वाटतं. किती मोठे मोठे अधिकारी महात्मे झाले. आज त्यांच्या दारामध्ये, दरबारामध्ये, मंदिरामध्ये हजारो हजारो माणसं येतात. ठीक आहे, श्रद्धापूर्वक येतात, भावनेने येतात, नमस्कार करतात, डोकं टेकवतात, फार चांगली गोष्ट आहे. पण याच्यातून आपण काय साधन, काय विचार करत आहोत, काय लक्षात घेण्याचा प्रयत्न करत आहोत? की ते होते त्यावेळेला आणि ते जात होते त्यावेळेला शेकडो सत्शिष्यांमधून काही बोटावर मोजण्या एवढ्या सत्शिष्यांचं नाव त्यांच्यासोबत जुळलं गेलं. रामकृष्ण परमहंसांचे किती सत्शिष्य होते, पण रामकृष्ण म्हटलं की विवेकानंद आठवतात, विवेकानंद म्हटलं की रामकृष्ण आठवतात. असं का? असं यामुळं आहे की ते आदर्श आहे. ते सद्गुरू सुद्धा आदर्श आहेत आणि ते सत्शिष्य सुद्धा आदर्श आहेत. कुणासाठी आदर्श? तुमच्या माझ्यासाठी. की त्या रामकृष्ण देवांना आपल्या सत्शिष्यांना जे द्यायचं होतं ते त्यांच्या सत्शिष्यांपैकी अनेकांनी आत्मसात केलं, जसं तसं विवेकानंदांनी आत्मसात केलं, म्हणून त्यांचं नाव. याचाच अर्थ असा आहे, समोरच्याला जे द्यायचं असतं ते घेण्याची आपली तयारी असली पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय. ही कथा तू साऱ्यांना वर्णन करून सांग अशी गुरुदक्षिणा मागितली, अर्थात आदेश केला. ही आज्ञा मान्य करून साऱ्यांना मी कथा वर्णन करून सांगेन असं वचन देऊन शुकदेवजी महाराज वनाच्या दिशेने निघून गेले. साऱ्यांना कथा सांगेन मी, साऱ्यांना कथा सांगेन मी असं सांगून तर गेले, पण कोणालाही शुकदेवजी महाराज कथा सांगायला तयार नाहीत. याला कारण काय? याला कारण पुन्हा तेच, जसा अधिकारी वक्ता असला पाहिजे हरिकथेला, तसा अधिकारी श्रोता असला पाहिजे. अधिकारी श्रोता असणं म्हणजे नेमकं काय? याचे अनेक निकष आहेत बरं का. त्यापैकी आपण थोडक्यात निकष पाहू. तो निकष असा आहे की शुकदेवजी महाराज उदाहरणार्थ श्रीमद भागवत कथा सांगण्यासाठी तत्पर झालेले आहे. या भागवत ग्रंथाच्या माध्यमातून शुकदेवांना जे ज्ञान आपल्या श्रोत्याला द्यायचं आहे ते ज्ञान अत्यंत एकाग्रतेने अंगीकारणारा सत्शिष्य शुकदेवजी महाराजांना अपेक्षित आहे. ज्याला आता मनामध्ये कोणत्याही प्रकारची सांसारिक कामना वासना शिल्लक राहिलेली नाही, जो केवळ मोक्षाच्या इच्छेने, भगवत कृपेच्या इच्छेने आलेला आहे, अशा सत्शिष्याला, अशा श्रोत्याला मी कथा वर्णन करून सांगेन अशी शुकदेवजी महाराजांची इच्छा. असा श्रोत्याचा जन्म कुठं झाला, कसा झाला, आम्हाला वर्णन करून सांगा अशी प्रार्थना ज्या वेळेला केली त्यावेळेला मग अशा श्रोत्याच्या जन्माची कथा वर्णन करून सांगतात. आणि त्या श्रोत्याचा जन्म झाला पांडवांच्या कुळामध्ये, जे पांडवांचं अत्यंत परमपवित्र कुळ. हा जन्म कसा झाला, त्याच्या पाठीमाग काय काय घटना घडल्या त्या आम्हाला वर्णन करून सांगा. त्यावेळेला सांगायला लागले, यदा मृधे कौरवसृञ्जयानां वीरेश्वथो वीरगतिं गते नृपोदरा विद्धगदाभिमर्श भग्नोरुरण्ये धृतराष्ट्रपुत्रे. महाभारताचं युद्ध ज्या वेळेला पूर्ण व्हायला लागलं, कौरवांचा विनाश व्हायला लागला, हळूहळू साऱ्या दुर्योधनाच्या 99 भावंडांचा वध झालेला आहे, दुर्योधन जिवंत राहिलेला आहे. आणि मग सरते शेवटी भीमदादानी गदेचा प्रहार दुर्योधनाच्या मांडीवर करून रक्त बंबाळ केलं. त्याला मरणासन्न अवस्थेमध्ये दुर्योधन पडलेला होता आणि अशा मरणासन्न अवस्थेमध्ये अश्वत्थाम्याला त्याने आदेश केला की तू पांडवांची हत्या कर, पांडवांचा वध करून टाक आणि मला माझ्या सोबत केलेल्या मैत्री धर्माचं तू पालन कर.
अश्वत्थाम्याने पांडवांना मारण्यासाठी रात्रीच्या समयाला मी झोपेमध्ये असलेल्या पांडवांना मारेल असा संकल्प केला आणि अश्वत्थामा हा विचारच करत होता. त्यावेळेला अंतर्यामी असणाऱ्या भगवंतांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि भगवंत पांडवांना म्हणतात की आज रात्रीला आपल्याला गंगेच्या किनारी विश्रांती घेण्यासाठी जायचं आहे. पांडव तयार झाले, द्रौपदी आई साहेब तयार झाल्या, पण पांडवांची लेकरं काही भगवंतासोबत जायला तयार झाली नाही. भगवंताने सांगितलं ज्याला माझी आज्ञा मान्य करायची असेल त्यांनी माझ्यासोबत चला, ज्याला माझी आज्ञा मान्य करायची नसेल त्यांनी इथंच थांबा. आणि भगवंताच्या पाठीमागं 5 पांडव 6वी द्रौपदी जाऊन पोहोचली. रात्रीचा समय झाला, पांडवांची लेकरं झोपडीमध्ये निद्रिस्त झाली आणि अश्वत्थामा खड्ग हातामध्ये घेऊन येऊन पोहोचला. झोपेमध्ये असलेल्या पांडवांच्या लेकरांना पाहिलं, एकाएकाच्या मानेवरती सपासप वार करायला आरंभ केला. रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेलं 5 लेकरांना पाहिलं अश्वत्थाम्याने आणि अश्वत्थामा आनंदामध्ये वनाच्या दिशेने निघून गेला. सकाळी सकाळी ज्या वेळेला घाईघाईनं भगवंताने पांडवांना झोपडीपर्यंत आणलं, द्रौपदी आई साहेबांना झोपडीचं फाटक उघडायला लावलं आणि जसंच द्रौपदी आई साहेबांनी झोपडीचं फाटक उघडलं, आतमध्ये पाहतात तर आपल्या पोटच्या 5 लेकरांना रक्ताच्या थारोळ्यामध्ये मृत अवस्थेमध्ये पडलेलं द्रौपदी आई साहेबांनी पाहिलं आणि धाय मोकलून द्रौपदी आई साहेब मोठ्याने रुदन करायला लागल्या. हे भगवंता, तुमच्या उपस्थितीमध्ये माझ्या लेकरांची हत्या कशी झाली तुम्ही मला सांगा. हे हरी, तुम्ही मला उत्तर द्या. भगवंत मात्र द्रौपदी आई साहेबांना उत्तर द्यायला तयार नाही. परंतु भगवंताच्या न बोलण्यामध्ये सुद्धा एक उत्तर लपलेलं होतं. ते असं की द्रौपदी, जो माझ्या आज्ञेचं पालन करत नसतो ना, मी त्याचं रक्षण कधीही करत नसतो. याचा अर्थ असा आहे की श्रीमद भागवत, श्रीमद भगवद्गीता, श्रीमद रामायण ही भगवंताची आज्ञा आहे. जो या आज्ञेप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, भगवंत त्याचा अखंड सांभाळ करतात, जसा पांडवांचा सांभाळ परमात्मा करत आले. इकडे भगवंत काही बोलायला तयार नाही. द्रौपदी आई साहेब पुत्रांना मृत अवस्थेमध्ये पडलेलं पाहून शोक करायला लागल्या आणि अर्जुनजी महाराजांना मात्र लक्षात आलं की अश्वत्थाम्याने माझ्या लेकरांची हत्या केलेली असेल. वनाच्या दिशेने रथामध्ये विराजमान होऊन अर्जुनजी महाराज आले. अश्वत्थाम्याला दोरीनं बांधलं, पशुवत रथावरती टाकून द्रौपदी आई साहेबांसमोर आणून उभं केलं आणि प्रश्न विचारला, द्रौपदी, ज्या अश्वत्थाम्याने तुझ्या 5 लेकरांची हत्या केलेली आहे, सांग त्या अश्वत्थाम्याला मी काय शासन करू. द्रौपदी आई साहेबांनी अश्वत्थाम्याकडे पाहिलं आणि हात जोडून अर्जुनजी महाराजांना प्रार्थना केली की तुम्ही अश्वत्थाम्याची हत्या करू नका, अश्वत्थाम्याला शासन करू नका, तुम्ही अश्वत्थाम्याला क्षमा करा. द्रौपदी, अगं तू वेडी तर झाली नाहीस ना? अगं ज्याने तुझ्या 5 लेकरांची हत्या केली त्या अश्वत्थाम्याला शासन करू नका म्हणून तू का सांगते आहेस? त्यावेळेला द्रौपदी आई साहेब म्हणतात, मुज्जताम मुज्जतामेश ब्राह्मणो नितराम गुरु मारोदितस्य जननी गौतमी पतिदेवता. अश्वत्थाम्याची हत्या करू नका असं मी यामुळे सांगते आहे की हा अश्वत्थामा ब्राह्मण पुत्र आहे. याची हत्या जर का तुमच्याकडून झाली तर ब्रह्महत्येचं पातक तुम्हाला लागेल. दुसरं कारण असं आहे की अश्वत्थामा गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र आहे. याची हत्या जर का तुमच्याकडून झाली तर गुरु हत्येचं पातक तुम्हाला लागेल. आणि तिसरं कारण असं आहे की श्री गुरु द्रोणाचार्य युद्धामध्ये मरण पावलेले आहेत. अश्वत्थामा त्यांचा एकुलता एक पुत्र आहे. याची जर का हत्या तुम्ही केली, याला जर तुम्ही शासन केलं, याचा वध केला, तर याची जी माता आहे गौतमी, तिच्या वृद्धापकाळामध्ये तिचा सांभाळ करणारं कोणीही राहणार नाही आणि या वृद्धापकालावधीमध्ये पुत्रवियोगाचं दुःख ती सहन करू शकणार नाही. म्हणून तुम्ही याची हत्या करू नका. अर्जुनजी महाराज विचार करायला लागले, द्रौपदी, अगं तू स्वतःच्या दुःखाचा विचार करायला तयार नाही आणि तिच्या दुःखाचा काय विचार करते आहेस?
आता मात्र भगवंताकडे वळून पाहिलं आणि अर्जुनजी महाराज विचारतात, भगवंता तुम्हीच मला सांगा आता मी काय करू? भगवंतानी एकाच वाक्यामध्ये सांगितलं, अर्जुना अरे या अश्वत्थाम्याला तू जिवंतही सोडू नकोस आणि मारूही नकोस. अर्जुनजी महाराजांना भगवंताच्या वाक्याचं रहस्य कळायला वेळ लागला नाही आणि म्हणून अर्जुनजी महाराजांनी अश्वत्थाम्याचा अपमान केला. कसा केला? अश्वत्थाम्याच्या जटा वाढलेल्या होत्या, अर्ध्या जटा वपन केल्या, मस्तकावरचा मणी कापून टाकला, रक्तबंबाळ करून अश्वत्थाम्याला वनाच्या दिशेने हाकलून लावलं. इकडं अश्वत्थामा वनामध्ये भटकंती करायला लागला. अपमानाचं दुःख जरी एका बाजूला अश्वत्थाम्याला होत होतं तरी सुद्धा मी पांडवांचा वंश नाहीसा केलेला आहे याचा आनंद मनोमन अश्वत्थाम्याला होत होता. दुसऱ्याच्या हृदयाला दुःख दान करून एखाद्याला जर आनंद प्राप्त होत असेल तर हा आसुरी आनंद आहे हे समजून घेतलं पाहिजे. मित्रांनी विचारलं अश्वत्थाम्याला, का रे अश्वत्थामा, अरे फार आनंदामध्ये दिसतो आहेस, कशाचा आनंद तुला होतो आहे? अश्वत्थाम्याने सांगितलं, अरे म्हटले मी पांडवांचा वंश नाहीसा केला त्याचा आनंद मला प्राप्त होतो आहे. मित्रांनी सांगितलं, अश्वत्थामा अरे फार मोठ्या भ्रमामध्ये आहेस बाबा तू. म्हटले काय झालं? अरे म्हटले पांडवांचा वंश अजून पूर्ण नाहीसा झाला नाही. म्हटले कस काय? मी तर पांडवांच्या 5ही लेकरांचा वध केलेला आहे. अरे म्हटले पण अभिमन्यूची धर्मपत्नी उत्तरा हिच्या उदरामध्ये बाळ वाढत आहे आणि हा पांडवांचा एकुलता एक कुलदीपक अजून जिवंत आहे ज्याचा थोड्या दिवसामध्ये जन्म होणार आहे. हे ऐकल्याबरोबर अश्वत्थाम्याला राग आला. ब्रह्मास्त्र प्राप्त झालेलं होतं आणि त्या ब्रह्मास्त्राचा प्रयोग उत्तराई साहेबांच्या देहावरती ज्या वेळेला केला त्यावेळेला ते ब्रह्मास्त्र उत्तराई साहेबांच्या देहाला येऊन जसंच लागलं, भगवंताचा धावा करायला उत्तराई साहेबांनी आरंभ केला. भगवंतानी सुदर्शन चक्र सोडलं. ते सुदर्शन चक्र उत्तराई साहेबांच्या देहाभोवती गोल 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 गिरट्या घालायला लागलं. परंतु ब्रह्मास्त्र शरीराला लागल्यानंतर धावा केला होता म्हणून उदरातल्या बाळापर्यंत त्याचा परिणाम जाण्याची दाट शक्यता होती हे भगवंतानी जाणलं. सुदर्शन चक्राने तर उत्तराई साहेबांच्या देहाचं रक्षण केलं. बाळाचं रक्षण आता कसं करावं म्हणून भगवंतानी अंगठ्या एवढं रूप धारण केलं. उत्तराई साहेबांच्या उदरामध्ये प्रवेश केला आणि त्या बाळाच्या भोवती भगवंत गोल 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 गिरट्या घालायला लागले. चतुर्भुज रूप धारण केलेल्या शंख चक्र गदा पद्म आपल्या हाती धारण केलेल्या भगवंताच्या त्या सुंदर विलोभनीय मनोहारी रूपाकडे उदरामधलं ते बाळ अत्यंत आश्चर्याने अत्यंत आनंदाने पाहायला लागलं, विचार करायला लागलं. एवढं ज्याचं तेज आहे, एवढा जो तेज संपन्न आहे, ज्याने दिव्य आयुध आपल्या हातामध्ये घेतलेले आहेत, जो 4 हाताचा आहे, असा हा चतुर्भुज दिव्य पुरुष कोण आहे जो माझ्या आजूबाजूला गोल 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 गिरट्या घालतो आहे? असा विचार ते बाळ करायला लागलं. ब्रह्मास्त्राचा प्रभाव कमी झाला. यथा योग्य समयाला ज्यावेळेला ब्रह्मास्त्राचा प्रभाव कमी झाला भगवंत अंतर्धान पावले आणि यथा योग्य समयाला उत्तराई साहेबांनी ज्या बाळाला जन्म दिला त्याच बाळाचं नाव परीक्षिती असं ठेवलं गेलं. गोपाल कृष्ण भगवान. इकडं परीक्षितींचा जन्म झाला. पांडवांना राज्य प्राप्तीचं सारं सुख आता भेटत आहे भगवंताच्या लक्षात आलं आणि भगवंतानी द्वारकेला जाण्याचा निर्णय घेतला. रथावर परमात्मा विराजमान झाले. द्वारकेच्या दिशेने निघालेले असताना कुंती आई साहेबांनी भगवंतांना आवाज दिला दुरून, भगवंता. कुंती आई साहेबांचा आवाज कानावरती जसाच आला भगवंत रथामधून खाली उतरले. पुन्हा कुंती आई साहेबांकडे वाटचाल करत यायला लागले. कुंती आई साहेब देवाकडे चालत आल्या. जवळ आल्याबरोबर भगवंत कुंती आई साहेबांना नमस्कार करण्यासाठी जसेच खाली वाकले कुंती आई साहेबांनी भगवंताच्या खांद्याला अलगद धरलं आणि पुन्हा उभं केलं. भगवंता तुम्ही मला नमस्कार करू नका. भगवंत म्हणतात, आत्या अगं मला का नमस्कार करू देत नाहीस तू? या अगोदर ज्या ज्या वेळेला मी तुला नमस्कार करण्यासाठी आलो त्या त्या वेळेला तर माझ्या समोर पाय जोडून उभी राहत होतीस.
मग आज तू मला नमस्कार का नाही करू देत? त्यावेळेला कुंती आई साहेब म्हणतात, आतापर्यंत मी तुम्हाला नमस्कार करू देत होते, याचं कारण वेगळं होतं. म्हटले काय कारण होतं? एकच कारण होतं की मला असं वाटत होतं तुम्ही सामान्य मनुष्य आहात, तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहात, लहान्याने मोठ्याला नमस्कार करावा आणि मोठ्याने तो करून घ्यावा, हा शिष्टाचार आहे. तुम्ही माझ्या भावाचे वसुदेवाचे पुत्र आहात, हा सामान्य मनुष्य भाव तुमच्या संबंधामध्ये माझा होता. म्हटले मग आता तो भाव राहिला नाही का? म्हटले नाही. मग आता मी काय म्हणून तू माझ्याकडे पाहतेस? त्यावेळेला कुंती आई साहेब म्हणतात, आता मला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की तुम्ही सामान्य मनुष्य नाही. म्हटले मग मी कोण आहे? म्हटले तुम्ही नमस्ये पुरुषं त्वाद्य मीश्वरं प्रकृते परम अलक्षं सर्वभूतानां मंतर्बहिरवस्थितं. माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे आणि तुमच्या त्या स्वरूपाला जाणून अगोदर मी तुम्हाला नमस्कार करते आहे की तुम्ही सामान्य मनुष्य नाही, तुम्ही नमस्ये पुरुषं त्वाद्य, तुम्ही परमात्म स्वरूप आहात, नवे नवे तुम्ही स्वतः परमात्मा आहात. मीश्वरम प्रकृते परम, या प्रकृतीच्या पलीकडील जे आद्य परमात्म तत्व आहे, ज्याला ईश्वर हे संबोधन आहे, अशी तुम्ही आहात. अलक्षम सर्वभूतानां, परंतु या जगतामध्ये, या त्रिभुवनामध्ये अंतर्बाह्य व्याप्त असं हे परमात्म स्वरूप तुम्ही असताना सुद्धा आमच्या सारख्या जडजीवांना तुमचं ते स्वरूप जाणता येऊ शकत नाही. अलक्षम सर्वभूतानां अंतर्बहिरवस्थितं. तसं पाहिला गेलं तर भगवंत आतही आहे, बाहेर आहे. भगवंत सर्वत्र विराजमान आहे. परमात्म तत्व नाही अशी जागाच नाही महाराज या ब्रह्मांडामध्ये, या त्रिभुवनामध्ये. सगळीकडे परमात्म तत्व विराजमान आहे. पण लक्षात घ्या, या परमात्म तत्वाचा अनुभव आपल्याला येतो का? परमात्म तत्वाची जाणीव आपल्याला होते का? नाही होऊ शकत महाराज. याला कारण काय? कारण जीवाची धाव या परमात्म तत्वापर्यंत सहज जीवाला जाता येईल एवढी जीवाची धाव, एवढं जीवाचं सामर्थ्य नाही. तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, ते जीव जंतुसी केविळी कळे. आजपर्यंत त्या परमात्म तत्वाला सहज रूपाने जाणण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण ते सहजासहजी जाणल्या जाऊ शकत नाही. हा तर्काची तिथी गोचरू नोहे गिरटी, ध्यान याची भेटी उत्कंठा वाहे. हा सदा दुर्लभू मना, आपू नोहे साधना, निस्सी मोहा अर्जुना पुरुषोत्तम. जीवाला परमात्म तत्व जाणून घेणं हे सगळ्यात अवघड आहे. लक्षात घ्या, हे सोपं. म्हणून जेवढा देवाचा सन्मान, जेवढा देवाचा आदर, जशी देवाची पूजा, जशी देवाची सेवा, तसा संताचा आदर, संताची सेवा, संताची पूजा. का? याला कारण एकच आहे महाराज, की जे परमात्म तत्व जीवांना सहजासहजी लक्षील जाऊ शकत नाही जीवांकडून, ते परमात्म तत्व त्यांनी प्राप्त करून घेतलेलं असतं. म्हणून संताचा आदर, म्हणून संतांचा नमस्कार, म्हणून संतांना वंदन, असा एक भाव वर का. मग प्रश्न असा आहे की जीवाला हे भगवंताचं स्वरूप का जाणता येऊ शकत नाही? याच्या पाठीमागं काही कारण असेल ना. ते कारण काय आहे त्याचा उल्लेख कुंती आई साहेब करतात. माया जवनिका छन्न मज्ञाधो क्षजमव्ययम् अलक्षसे मूढदृशा नटो नाट्यधरू यथा. परमात्म स्वरूप हे आपल्या डोळ्यासमोर आहे,
पहा, हे जे डोळ्याने आपण सारं जगत पाहत आहोत, हे जगत काय आहे? मायेचा प्रभाव ज्याच्या बुद्धीवरती आहे, ज्याच्या मनबुद्धी चित्तावरती मायेचा पगडा आहे महाराज घट्ट, जो मायेच्या बंधनाने बंदिस्त झालेला जीव आहे, त्याला हे जग दाखवून पहा, हे जग त्याला जगरूपाने अनुभवाला येतं. मग त्याला वस्तू दिसतात, पदार्थ दिसतात, व्यक्ती दिसतात, झाडं दिसतात, फुलं दिसतात, फळं दिसतात, प्राणी दिसतात, पशु दिसतात, पक्षी दिसतात. हे सगळं तुम्हाला मला दिसतं ना? अहो, गंमत अशी आहे, आपल्याला या जगात सगळं दिसतं, बस देवच दिसत नाही. मुळात जो दिसायला पाहिजे तो दिसत नाही, बाकी सगळं दिसतं. आणि जे दिसणं बंद झालं पाहिजे असं जग रात्रंदिवस डोळ्याला दिसतं. बरं, जाग असताना तर दिसतं, झोपल्यानंतरही दिसतं ना. कशाच्या माध्यमातून? स्वप्नाच्या. म्हणजे जगताची जी भ्रांती आहे आपली, ती इतकी प्रगाढ आहे की आपल्याला जागृती सुद्धा, स्वप्नी सुद्धा, सुषुप्ती सुद्धा जगताचाच अनुभव आहे. आणि याच्या विरुद्ध महात्म्यांचा जर का विचार केला ना, तर त्यांना हे जगत अनुभवालाच येत नाही. त्यांना जे अनुभवाला येतं त्याला परमात्म तत्व म्हणतात. परमात्म तत्व म्हणतात त्यांना सगळीकडं. म्हणून आपण प्रस्तावनेमध्ये पाहिलं, संपूर्णम जगदेव नंदनवनम सर्वेपि कल्पद्रुमा. हा जो अनुभव आहे महाराज, हे जे जग त्यांना परमात्म स्वरूपाने दिसतं ना, अनंत जन्मोजन्मी भक्ती साधना परमार्थ साधना करून ते ज्या अनुभवापर्यंत पोहोचले, त्या अनुभवाची ही परिणती आहे की त्यांना जग दिसत नाही, त्यांना देव दिसतो. विचारून पहा महात्म्यांना, तुम्हाला काय दिसतं? तुम्हाला हे दिसतं का, ते दिसतं का, ते दिसतं का, ते दिसतं का? अहो, आताच आपण शुकदेवजी महाराजांचं वर्णन ऐकलं की शुकदेवजी महाराजांच्या वतीनं वृक्षलता वेली बोलत होते. का, कसे बोलत होते बरं? याला कारण सांगितलं. त्वं सर्वभूत हृदयम, हे कारण आहे. त्वं सर्वभूतरम, आत्मस्वरूपाने किंवा आत्मस्वरूपाने ज्यांची दृष्टी एकाग्र झालेली आहे आत्मस्वरूपामध्ये, त्यांचा भेद नाहीसा झाला. भेद नाहीसा झाल्याचा परिणाम त्यांना दुसरा पदार्थच अनुभवाला येत नाही, दिसत नाही ना. एकाकार झालेले आहेत ते त्या समोरच्या पदार्थाशी एकत्व साधलेलं आहे. आणि याचं अजून एक सोपं आपल्या माहितीतलं उदाहरण पाहायचं असेल ना, तर आळंदीच्या विद्वत सभेने ज्ञानोबारायांनी भावंडांना सांगितलं की तुम्हाला आता तुमचं मौंजी बंधन करून घ्यायचं असेल ना, तर तुम्ही दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पैठणामध्ये जा. आणि पैठणातल्या धर्मपीठाने जर का तुम्हाला शुद्धीपत्र दिलं तरच तुम्हाला मौंजी बंधनाचा अधिकार प्राप्त होईल, व्रतबंधाचा अधिकार प्राप्त होईल. आता भावंड, चारही भावंड हे प्रवास करत करत आळंदीहून आले पैठणामध्ये. आता धर्मपीठामध्ये भरपूर वाद उत्पन्न झाला, उभा राहिला. हे संन्याशाची पोरं वगैरे वगैरे वगैरे, हा सगळा इतिहास आपल्याला ठाऊक आहे. शेवटी शुद्धीपत्र द्यायला काही धर्मसभा तत्पर झाली नाही, तयार झाली नाही. याच्या उलट अगोदर तर साऱ्या या चारही भावंडांच्या नावानी त्यांची खिल्ली उडवली गेली. निवृत्ती नाव, ज्ञानेश्वर नाव किंवा ज्ञानदेव किंवा सोपान किंवा मुक्ताबाई, या नावं आणि या नावांचा अर्थ विद्वानांना चटकन कळाला. सभेतल्या विद्वानांना त्यांना वाटलं हे संन्याशाची पोरं, पण नावं पहा यांची कशी विलक्षण आहेत. एकाचं निवृत्ती, एकाचं ज्ञानदेव. आणि मग रेडा चाललेला होता, रेड्याला घेऊन तो व्यक्ती चाललेला आहे. विद्वत सभेने त्यांना थांबवलं आणि सांगितलं, पहा, अरे म्हणले, जे जसं तुझं नाव आहे ज्ञानदेव, तसं या आमच्या गावातल्या रेड्याचं सुद्धा नाव आहे. म्हटले, याचं सुद्धा नाव ज्ञानदेव आहे. तुझं नावही तेच, त्याचं नावही तेच आहे म्हटले. आणि मग तुला जर असं वाटतं आहे की तुला शुद्धीपत्र प्रदान केलं गेलं पाहिजे किंवा तुझ्यामध्ये काहीतरी वैलक्षण्य आहे, विलक्षणता आहे, अशा पद्धतीने इतिहास.
आणि मग हे जे हिणवलं गेलं महाराज, ही जी टिंगलटवाळी केली गेली, हे एकत्व साधल्याचा परिणाम. त्यांनी सांगितलं आमचं शरीर जरी वेगवेगळं आहे, माऊली ज्ञानोबाराय सांगतात, तरी त्याचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे. यालाच म्हणतात त्वम सर्वभूत हृदयम. हा अनुभव, ही प्रचिती घेणे, भेदच नाही महाराज. ज्याला ज्ञानाचा अनुभव प्राप्त होतो ना, त्याची भेददृष्टी संपून जात असते. आणि मग ठेवला ना ज्ञानाच्या मस्तकावरती हात, ज्ञानदेवानी ज्ञानदेवाच्या मस्तकावरती हात ठेवला. हात ठेवल्याचा परिणाम काय झाला? ऋग्वेदाच्या ऋचा मुखातून बाहेर पडायला लागल्या. आणि या ऋचा ज्या वेळेला विद्वत सभेने ऐकल्या, त्यावेळेला सारी सभा अवाक झाली. हेच आपल्या माहितीतलं उदाहरण आहे महाराज, ही महात्म्यांची अवस्था. परमात्म तत्व या भूमंडलामध्ये, या त्रिभुवनामध्ये नाही अशी जागा नाही. याला अनेक प्रमाण आपल्याला उपलब्ध होतात, अनेक प्रमाण आपल्याला देता येतील, पण अनुभव येतो का? नाही महाराज. का नाही येत? माया जवनिकाच्छन्न. याला कारण माया आहे. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निघरे, येतो संपत्तीचे वारे. भ्रमित झाल्याचा परिणाम असा आहे की त्याला जे पदार्थ डोळ्यासमोर दिसतात त्याच्या संबंधामध्ये ममत्व बुद्धी आहे, आकर्षण आहे. म्हणून इंद्रियांच्या द्वारा, मनाच्या द्वारा, बुद्धीच्या द्वारा त्याला जाणण्याचा प्रयत्न केला तर ते परमात्म जाणल्या जाऊ शकत नाही. कुंती आई साहेबांनी ही तर दीनता धारण केली, मला तुमचं ते स्वरूप जाणता येऊ शकत नाही. बाकी तर जे शुद्ध चित्ताचे महात्मे परमहंस आहेत त्यांना तुमचं स्वरूप चटकन कळतं. तथा परमहंसानां मुनीनां अमलात्मनां. असे जे शुद्ध चित्त परमहंस महात्मे आहेत, महापुरुष आहेत, या शुद्ध चित्त परमहंस महापुरुषांसाठी या भूतलावरती आपण अवतार धारण केलेला आहे. हे माझ्यासारख्या अल्पबुद्धी जीवाला कळू शकत नाही. आम्ही तुमचं स्वरूप जाणून घेऊ शकत नाही. पण तरी सुद्धा आज तुमच्या कृपेने मला तुमच्या स्वरूपाचा बोध प्राप्त झालेला आहे. म्हणून हे श्रीकृष्णा, हे वासुदेवा, हे देवकी नंदना, हे नंद यशोदा गोपांचे लाडके असलेल्या बाळकृष्णा, मी तुम्हाला वंदन करते. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. मी तुम्हाला पुन्हा 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 वारंवार नमस्कार करते. तुम्ही कसे आहात? तुम्ही नमः पंकजनाभाय, नमः पंकजमालिने, नमः पंकजनेत्राय, नमस्ते पंकजांघ्रये. असे तुम्ही आहात. अशा पद्धतीनं अनेक श्लोक गायन करून भगवंताची स्तुती करतात. भगवंत म्हणतात, कुंती, आता तुला माझं स्वरूप लक्षात आलेलं आहे, तर आता मी द्वारकेला निघालेलो आहे. माझ्याकडे काही मागणी मागायची असेल तर माग. कुंती आई साहेब म्हणतात, मला तुमच्याकडे एकच मागणी मागायची आहे. कोणती? विपदस्संतून शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यस्यात् पुनर्भव दर्शनम. मागणी मागतात की मला तुम्ही दुःख दान करा, संकट विपदा तुम्ही मला दान करा. आपण सगळे देवाला काय प्रार्थना करतो? दुःखातून मुक्त कर, संकटातून सोडव, विपदेतून आम्हाला सोडव. याच्या उलट कुंती आई साहेब प्रार्थना करतात. अशी प्रार्थना का करतात असं तर देवालाही वाटलं. भगवंत म्हणतात, कुंती, अगं तू माझ्याकडे दुःख का मागते आहेस?
कुंती आईसाहेब म्हणतात, अगोदर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. एवढे दिवस तुम्ही आमच्या सोबत इथं हस्तिनापुरामध्ये होतात, अचानक तुम्ही द्वारकेला कसे निघाला? भगवंतांनी सांगितलं, आतापर्यंत तुमच्यावर नाना प्रकारची संकट होती, आपदा होत्या, विपदा होत्या, शत्रूचं भय होतं. आता ते सगळं नाहीसं झालं. आता कौरवांचा वध झाला, विनाश झाला. आता तुमचं सगळं सर्व आधी भौतिक सुख तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. आता माझं काही काम या ठिकाणी राहिलं नाही, म्हणून मी द्वारकेला निघालो. माझा भक्त जोपर्यंत दुःखात असतो, संकटात असतो, तोपर्यंत मी भक्तासोबत राहतो. एकदा भक्त सुखी झाला की मी माझ्या धामाला निघून जातो. म्हटले, भगवंता, म्हणूनच मी तुम्हाला म्हणते आहे की तुम्ही मला दुःख द्या. कारण भक्त सुखी झाला की तुम्ही भक्ताला सोडून जातात हे मला लक्षात आलेलं आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की जोपर्यंत मी हयात आहे, जिवंत आहे, तोपर्यंत प्रत्येक क्षण मला तुमचा सहवास प्राप्त झाला पाहिजे. कारण दुःखाशिवाय तुमचा सहवास सहजासहजी प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून मला ते सुख नको ज्या सुखामध्ये तुम्ही माझ्या सोबत नसताल. याच्या उलट मला ते दुःख परवडलं ज्या दुःखामध्ये तुम्ही माझ्या सोबत असताल. म्हणून भगवंता, तुम्ही मला दुःख दान करा. कुंती आई साहेबांच्या या विवेकाचं साधू संत महात्म्यांना भगवंताला फार कौतुक वाटलं, फार कौतुक. रात्रंदिवस भगवंताकडे सुखाची भीक मागणाऱ्या, सुखाची याचना करणाऱ्या तुम्हाला मला कुंती आई साहेब हा विवेक देत आहेत की सांसारिक सुख, प्रापंचिक सुख ज्या भगवंताकडे आपण मागतो, तो भगवंत आपल्याला ते सुख देतो का? याला उत्तर दिलं, कामनेतून भगवंताची भक्ती केली तर कामना भगवंत पूर्ती करतात. पण सांसारिक कामना भगवंत देतात, पण भगवंत आपल्यापासून दूर जातात. कालांतराने आपण जे देवाकडून मागून घेतो ते सुद्धा नष्ट होऊन जात असतं बरं का. म्हणजे देवही निघून जातो आणि जे देवाकडून मागितलं त्या वस्तू, व्यक्ती, पदार्थ सुद्धा संपून जातात. त्याही काही कायमच्या आपल्या सोबत राहत नाही. पण कुंती आई साहेब विवेकी आहे. भगवंताकडे सांसारिक पदार्थ मागत नाहीत, तुम्हीच माझ्या सोबत राहा अशी इच्छा व्यक्त करत आहेत. हा झाला विवेक. शेवटी काहीही झालं आपल्या जीवनामध्ये तरी सुद्धा देवात आणि जीवात अंतर पडता कामा नये. देवापासून भक्त दूर होता कामा नये किंवा भक्तापासून भगवंत दूर होता कामा नये. आणि याची काळजी कुणी करावी? याची काळजी भक्ताने करावी. याची काळजी भक्ताने करावी. आणि हीच काळजी कुंती आई साहेबांनी केल्याचा परिणाम भगवंत कृपावंत झाले. म्हटले, कुंती, मी तुला दुःख तर दान करू शकत नाही, पण अजून काही तुझी इच्छा असेल तर मला सांग. म्हटले, एकच इच्छा आहे, एक दिवस तुम्ही माझ्यासाठी इथं थांबा, जेणेकरून भगवंत म्हणून मला तुमची सेवा करता येईल. भगवंत त्या ठिकाणावरती एक दिवस थांबले. कुंती आई साहेबांना सेवेची संधी मिळाली आणि या निमित्ताने भगवंतांना भीष्म पितामहांचं स्मरण झालं. जे भीष्म पितामह कुरुक्षेत्रावरती, धर्मक्षेत्रावरती बाणांच्या शय्येवर शरपंजरी त्या ठिकाणी पडलेले आहेत. या भीष्मांना भगवंताची प्रतीक्षा आहे. पितामह भीष्माचार्य अनेक दिवसांपासून भगवंताची वाट पाहत होते. पितामह भीष्माचार्यांच्या शरीरामध्ये रोमारोमामध्ये बाण घुसलेले आहेत, तरी सुद्धा त्या वेदना पितामह भीष्माचार्य सहन करत आहेत. याला कारण एकच होतं की अंतिम समयाला, मृत्यूच्या समयाला भगवंत माझ्या डोळ्यासमोर उपस्थित राहावे असं वचन मागितलं होतं. ते वचन पूर्ण करण्यासाठी भगवंत कधी येतील याच्यासाठी आपल्या डोळ्यामध्ये प्राण साठवून पितामह भीष्माचार्य भगवंताची वाट पाहत होते. आणि आज पितामह भीष्माचार्यांच्या त्या प्रतीक्षेचं फल प्राप्त झालं. शरपंजरी पडलेल्या पितामह भीष्माचार्यांच्या सन्मुख चरणाजवळ अनंत ब्रह्मांड नायक द्वारकाधीश परमात्मा भगवान गोपाल कृष्ण येऊन उभे राहिले. पण भीष्माचार्यांची मान खाली लटकत होती म्हणून देव आलेले आहेत हे लक्षात आलं नाही. भगवंत म्हणतात, अर्जुना, अरे पितामहांची मान लटकते आहे, आधार देणार नाहीस का मानेला? हे अर्जुनजी महाराजांना कळायला वेळ लागला नाही. भात्यामधून अजून एक बाण काढला, सपकन बाण सोडल्या बरोबर लटकणारी पितामह भीष्माचार्यांची मान वर झाली आणि अगोदर लक्ष गेलं पायाकडे आणि लक्षात आलं की माझ्या पायाजवळ भगवंत उभे आहेत.
आणि देवाला उभं राहिलेलं पाहिल्याबरोबर पितामह भीष्माचार्यांच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं, अश्रू दाटून आले आणि समोर दिसणारी कृष्णमूर्ती अंधुक अंधुक धुसर धुसर दिसायला लागली. असं वाटत होतं भीष्माचार्यांना की माझ्या पायासमोर उभे राहिलेले परमात्मा माझ्या पायाजवळ त्यांनी उभं राहू नये. परंतु भगवंतांनी समजूत काढली भीष्माचार्यांची की भीष्मा, अरे तू अशा अवस्थेमध्ये आहेस की तुझ्या पायाजवळ उभं राहिल्याशिवाय माझं दर्शन तुला होऊ शकणार नाही. आणि एक कृपा दृष्टीनं नखशिखांत भीष्माचार्यांकडे भगवंतांनी पाहिल्याबरोबर भीष्माचार्यांच्या शरीराला होणाऱ्या वेदना संपून गेल्या. भगवंतांनी आज्ञा केली, धर्मराजाला मी माझ्यासोबत आणलेलं आहे. भीष्मा, तुझ्या जवळ असलेलं सारं ज्ञान, तुमच्या जवळ असलेलं सारं ज्ञान तुम्ही धर्मराजाला दान करा. आणि भगवंताच्या आज्ञेने पितामह भीष्माचार्यांनी आपल्या जवळ असलेलं सर्व प्रकारचं ज्ञान, ज्यामध्ये दान धर्मान, राजधर्मान, मोक्ष धर्मान, विभागशः स्त्री धर्मान, भगवत धर्मान, समासव्यास योगतः, अशा अनेक धर्मांचं ज्ञान धर्मदादांना करून चित्तवृत्ती भगवंताच्या स्वरूपाशी एकाकार करून आपल्या साऱ्या इंद्रियांचा, मनबुद्धी चित्त अहंकाराचा क्रमशः भगवंताच्या स्वरूपामध्ये विलय करून पितामह भीष्माचार्यांचा देह शांत झाला. पितामह भीष्माचार्यांना सद्गती देऊन साऱ्या भूमंडलातले, भारतवर्षातले मोठमोठे ऋषी मुनी, तपस्वी, साधू, संत, महात्मे, सारे भगवत भक्त पितामह भीष्माचार्यांना अंतिम प्रणाम करण्यासाठी आले. पितामह भीष्माचार्यांना आदरपूर्वक साऱ्या संत महानुभावांनी नमस्कार केला. कारण पितामह भीष्माचार्यांचा अधिकार भक्तांच्या मांदियाळीमध्ये थोर होता, थोर अधिकार. साऱ्यांनी आदरपूर्वक प्रेमांजली, भावांजली, श्रद्धांजली, पुष्पांजली समर्पित केली आणि सारे भक्त आपापल्या धामाला गेले. जसे तसे भगवंत सुद्धा अर्जुनजी महाराजांसोबत द्वारकेला आले. याच समयाला 6 महिन्यांचा कालावधी अर्जुनजी महाराजांनी द्वारकेमध्ये व्यतीत केला. व्यतीत करून अर्जुनजी महाराज वापस येत आहेत. तोवर इकडं धर्मदादांना म्हणजे युधिष्ठिरजी महाराजांना नाना प्रकारचे अपशकुन दिसायला लागले. आणि ज्या अपशकुनाला पाहून धर्मदादांचं हृदय भयभीत झालं, भयकंपित झालं. याच समयाला अर्जुनजी महाराज हस्तिनापुरामध्ये आले. अर्जुनजी महाराज तेजहीन झालेले आहेत हे धर्मदादांनी पाहिलं. कोणत्या प्रकारचं पाप तुझ्याकडून घडलेलं आहे असा प्रश्न अर्जुनजी महाराजांना धर्मदादांनी विचारला. त्यावेळेला अर्जुनजी महाराजांनी सांगितलं, दादा, आपल्या साऱ्यांच्या मनाची ही विषण्ण अवस्था होण्याला एकच कारण घडलेलं आहे द्वारकेमध्ये. आणि ते कारण असं आहे की अखंड संकटाच्या वेळेला तळहातावरच्या फोडाप्रमाणे आपला प्रेमाने सांभाळ करणारे अनंत ब्रह्मांड नायक परमात्मा भगवान गोपाल कृष्ण मृत्यूलोक सोडून वैकुंठ धामाला निघून गेलेले आहेत. हे ज्या वेळेला धर्मदादांनी ऐकलं, पायाखालची जमीन सरसर सरसर सरकायला लागली. आकाश माझ्या मस्तकावरती कोसळतंय की काय असं वाटायला लागलं. आणि मोर्छा येऊन धर्मदादा जमिनीवरती पडणार एवढ्या वेळामध्ये आसनाचा सहारा धर्मदादांनी घेतला. अर्जुना, अरे तुम्ही एवढे सारे भक्त त्या ठिकाणावरती उपस्थित होतात, तुम्ही कुणीच भगवंताला रोखण्याचा प्रयत्न नाही का केला? दादा, आम्ही साऱ्या भक्तांनी पुष्कळ भगवंतांना सांभाळण्याचा, रोखण्याचा प्रयत्न केला, पण भगवंतांनी आमचं कुणाचंही ऐकलं नाही. आणि आपल्यालाही एक आज्ञा केलेली आहे दादा. भगवंतांनी सांगितलं, पांडवांनो, आता मी निजधामाला निघून गेल्यानंतर लवकरच कलियुग सुरू होणार आहे. हे युग तुमच्यासारख्या भक्तांना राहण्याजोगं नसेल, म्हणून तुम्ही सर्व संग परित्याग करा आणि कैलास लोकाच्या वाटेने तुम्ही वैकुंठ धामाला निघून या. भगवंताची आज्ञा मान्य केली. राजा परीक्षितींवरती राज्यकारभार सोपवला. 5 पांडव 6वी द्रौपदी वल्कल परिधान करून कैलास लोकाच्या वाटेने वैकुंठ धामाला निघून गेले. राजे परीक्षिती राज्यकारभार करायला लागले. राज्यकारभार करत असताना सीमेवरती कलीचं आगमन झालेलं राजा परीक्षितींनी पाहिलं, ज्यामध्ये कलीचं आगमन
झालेलं असताना कलीच्या सन्मुख धर्म आणि पृथ्वीचा चाललेला संवाद राजा परीक्षितींच्या कानावरती पडला आणि हा काळा भिन्न पुरुष जो गायी आणि बैलाच्या समोर उभा आहे, हा काळा भिन्न पुरुष कली आहे हे राजा परीक्षितींच्या लक्षात आलं. आणि कलीला रोखण्यासाठी राजा परीक्षितींनी प्रयत्न केले पुष्कळ, परंतु कलीनं आपल्या शब्दांच्या जाळ्यामध्ये राजा परीक्षितींना अडकवलं आणि राहण्यासाठी जागेची याचना केली. त्यावेळेला राजा परीक्षितींनी कलीला राहण्यासाठी काही जागा दिल्या, ज्यामध्ये कलीला सांगितलं, हे कली, ज्या ठिकाणावरती मद्यपान केलं जातं, मद्य विक्री होते आणि मद्यपान करणारी माणसं ज्या घरामध्ये राहतात त्या घरामध्ये मी तुला राहण्यासाठी जागा देतो. मांस सेवन करणाऱ्या ठिकाणावरती मी तुला राहण्यासाठी जागा देतो. स्त्री ज्या ठिकाणी देह विक्रय करते त्या ठिकाणी मी तुला राहण्यासाठी जागा देतो. आणि तिनं कमवलेल्या द्रव्यामध्ये राहण्यासाठी कलीला जागा दान केली. कलीला परमानंद झाला आणि त्याच वेळेला परीक्षितींच्या राजमहालामध्ये जे भांडार गृह होतं, त्या भांडार गृहामध्ये जरासंध नावाच्या असुराचा मुकुट होता. त्या मुकुटामध्ये कलीनं प्रवेश केलेला आहे आणि तोच मुकुट राजा परीक्षितींनी मस्तकावर परिधान केला आणि कलीनं राजा परीक्षितींची बुद्धी फिरवली. चराचरामध्ये भगवंताचं दर्शन करणाऱ्या राजा परीक्षितींना शिकार करायची इच्छा झाली, म्हणून राजे परीक्षिती शिकार करायला वनामध्ये आले. शिकार नाही घडली कोणत्याही जीवाची, परंतु तहान भुकेनं व्याकुळ झालेले असताना आश्रमामध्ये आले एका ऋषींच्या. त्यावेळेला ऋषी ध्यानस्थ विराजमान झालेले होते. ऋषींकडे पाहून राजा परीक्षितींच्या मनामध्ये अनास्था उत्पन्न झाली. या कलियुगामध्ये सच्चा संत नाही, सच्चा साधू नाही असा विचार मनामध्ये गेला. जमिनीवरती पडलेला मृत सर्प ऋषींच्या गळ्यामध्ये घातला. अपमान करून राजे परीक्षिती निघून गेले. ऋषी पुत्राने ज्या वेळेला हे दृश्य पाहिलं, आपल्या पित्याच्या गळ्यामध्ये घातलेला मृत सर्प पाहिला, त्यावेळेला राग आला आणि शाप दिला की ज्याने कुणी माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये हा मृत सर्प टाकला असेल, मी त्याला शाप देतो. आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प त्याला दंश करेल आणि त्याच्या विषाच्या परिणाम स्वरूपाने त्याचा मृत्यू होईल. इकडे राजे परीक्षिती राजमहालामध्ये आले. पाहतात तर मस्तकावरचा मुकुट काढला. बरोबर आपल्याकडून अपराध घडलेला आहे याची जाणीव व्हायला लागली, परंतु आता पर्याय राहिला नव्हता. घटना घडून गेलेली होती आणि ज्याचा परिणाम शाप रूपाने राजा परीक्षितींना आता भोगावा लागणार होता, याची वार्ता ऋषी पुत्राने राजा परीक्षितींना दिली. आणि राजा परीक्षितींच्या लक्षात आलं की आता आपल्या जवळ फक्त 7 दिवस बाकी राहिलेले आहेत. जे काही प्रयत्न करायचे आहेत ते आता आपल्याला 7 दिवसामध्ये करायचे आहेत हे लक्षात आलं. आणि राजा परीक्षितींनी मुलांना बोलावलं, राण्यांना बोलावलं, मंत्रीगणांना बोलावलं, इष्टमित्र सगळे संबंधी यांना बोलावलं आणि हात जोडून प्रार्थना केली. करता येत होती तोपर्यंत केली परिवाराची सेवा, करता येत होती तोपर्यंत केली मातृभूमीची सेवा. आता माझ्या मृत्यूचा समय समीप आलेला आहे. राहिलेले 7 दिवस मला भगवंताच्या भक्तीमध्ये व्यतीत करायचे आहेत असा विचार केला आणि त्याच्यासाठी मी सर्वसंग परित्याग करून चाललेलो आहे अशी सूचना देऊन राजे परीक्षिती वनामध्ये आले वल्कल परिधान करून. ऋषी मुनींना घडलेली हकीकत सांगितली आणि 7 दिवसामध्ये माझा उद्धार होईल असं एखादं साधन तुम्ही मला सांगा. कुणीच राजा परीक्षितींना साधन सांगू शकलं नाही. त्यावेळेला राजा परीक्षितींनी भगवंताची अनन्य भावे शरणागती केली. गंगेच्या तटावर असलेल्या वटवृक्षाच्या छायेमध्ये राजे परीक्षिती विराजमान झाले आणि अखंड भगवंताचं भजन नाम संकीर्तन त्यांनी सुरू केलं. ज्यावेळेला राजे परीक्षिती गंगा तटाकावरती भगवंताच्या नामाचं संकीर्तन करत होते, आकाशवाणीच्या माध्यमातून शुकदेवजी महाराजांना भगवंतानी प्रेरणा केली की शुका, जसा श्रोता तुला पाहिजे तसा श्रोता राजा परीक्षिती वनामध्ये आलेला आहे. तू त्याच्या जवळ जा आणि तुझ्या हृदयातली श्रीमद भागवत कथा त्याला वर्णन करून सांग. शुकदेवजी महाराज आले आणि एका भल्या मोठ्या पाषाणावरती विराजमान झालेले आहेत. राजा परीक्षितींनी शुकदेवजी महाराजांना साष्टांग नमस्कार केला आणि हात जोडून चरणाजवळ राजे परीक्षिती विराजमान झाले.
या ठिकाणी राजा परीक्षितींच्या भाग्याचा थोडासा महिमा आपल्याला वर्णन करावा लागेल, समजून घ्यावा लागेल. कारण असं आहे की आजपर्यंत कोणासमोरही निवांत जाऊन ज्यांना कधीही बसायची इच्छाच झाली नाही अशी शुकदेवजी महाराज राजा परीक्षितींसमोर येऊन बसलेले आहेत, स्वतःहून बसले. राजे परीक्षिती शुकदेवांच्या पाठीमागे कधी गेले नाही. याच्या उलट जिथं राजे परीक्षिती बसलेले आहेत तिथं शुकदेवजी महाराज वाटचाल करून आले. सच्चा साधक जो असतो ना, खरा साधक जो असतो, खरा जिज्ञासू जो असतो, खरोखर भगवंताच्या भेटीची तल्लीनता किंवा तन्मयता किंवा तळमळ ज्याच्या मनामध्ये उत्पन्न झालेली असते ना, अशा तळमळयुक्त अंतःकरणाच्या साधकालाच शुकदेवजी महाराजांसारख्या संत महापुरुषाची भेट होत असते. म्हणून भाग्यवान आहेत राजे परीक्षिती की राजा परीक्षितींना आज शुकदेवांची भेट झालेली आहे. आनंद झाला शुकदेवांना डोळ्यासमोर पाहून. असं वाटायला लागलं की आता शुकदेव माझ्या समोर आलेले आहेत, आता मला माझ्या उद्धाराची चिंता करायची आवश्यकता मुळीच राहिली नाही. कारण काय? कारण शुकदेवांसारख्या महात्म्याची ज्याला भेट झाली त्याचा उद्धार पक्का. मोक्ष रेखे आला भाग्ये विनटला, साधूचा अंकिला हरी भक्त. समजून जावं, ज्याला या जन्मामध्ये भेट झाली संतांची त्याचा उद्धार हा ठरलेला आहे. म्हणून राजे परीक्षिती निवांत झाले, शांत झाले. एकटक शुकदेवजी महाराजांकडे पाहायला लागले. शुकदेवजी महाराज राजा परीक्षितींना म्हणतात, राजन प्रश्न विचार मला. कारण राजा परीक्षितींनी जर शुकदेवजी महाराजांना प्रश्न विचारले नसते तर त्याच्या उत्तरामध्ये भागवत कथा शुकदेवांना सांगता आली नसती. आणि जर शुकदेवजी महाराजांनी भागवत सांगितलं नसतं तर आज आपल्याला हे पवित्र सिद्धांत या गोड कथा आपल्याला ऐकायला भेटल्या नसत्या. म्हणून राजा परीक्षितींचे तुमच्या माझ्यावरती सुद्धा अनंत उपकार आहे, अनंत उपकार. की राजा परीक्षिती हे निमित्त झालेले आहेत महाराज. शुकदेवांच्या मुखातून ही भागवत रूपी भागीरथी गंगा प्रवाहित होण्यासाठी राजा परीक्षिती निमित्त आहे. जसं स्वर्गामध्ये असलेल्या वैकुंठामध्ये असलेल्या गंगेला भूतलावरती आणण्यासाठी अनेकांनी तप केले, अनेकांनी तपश्चर्या केली. सगर राजाच्या मृत झालेल्या पुत्रांना जिवंत करण्यासाठी म्हणून तपश्चर्या. पण कुणाच्याही तपश्चर्येला जे फल प्राप्त झालं नाही ते फल भगीरथाच्या तपश्चर्येला प्राप्त झालं. आणि भगीरथाने आराधना केली भगवंताची, म्हणून भगवंताने गंगेला आज्ञा केली किंवा ब्रह्मदेवाने गंगेला आज्ञा केली. मग गंगा काही भूतलावरती यायला तयार नाही, म्हणून कारण तिचा प्रवाह कोणी रोखू शकत नव्हतं, म्हणून पुन्हा तप केलं, भगवान शंकरांना प्रसन्न केलं. आणि मग अंततोगत्वा ही गंगा भगीरथाच्या तपश्चर्येचं फलीभूत होऊन या भूतलावरती प्रवाहित झाली. तसं राजा परीक्षितींच्या निमित्ताने ही भागवती गंगा प्रवाहित होणार होती. त्याच्यासाठी शुकदेवजी महाराज राजा परीक्षितींना प्रश्न विचारण्यासाठी प्रवृत्त करतात. आता पहा, तसं पाहिला गेलं तर पहा, शब्दशः राजा परीक्षितींनी या प्रसंगामध्ये राजा परीक्षितींनी प्रश्न विचारला नाही. पण शुकदेवजी महाराज काय म्हणतात की तुझ्या मनामध्ये जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला जाणून मी आता उत्तर देतो आहे. वरीयाने शते प्रश्न कृतो लोकहितं नृपः, आत्मविद सम्मतः पुंसां श्रोतव्यादिषु यः परः. श्रोतव्यादीनि राजेन्द्र नृणां सन्ति सहस्रशः, अपशतात्मात्मतत्त्वं गृहेषु गृहमेधिनां. तुझ्या मनामध्ये जो प्रश्न आहे राजा, हा लोकहिताचा प्रश्न आहे, लोककल्याणकारी प्रश्न आहे, लोकमंगलकारक प्रश्न आहे. आणि हा प्रश्न मला ज्ञात झालेला आहे. हा तुझा प्रश्न मला ज्या क्षणाला कळाला त्यावेळेला माझ्या मनाला समाधान झालं. कारण काय?
या प्रश्नाच्या उत्तरामधून लोकहित साधलं जाणार आहे. मला हे भागवतामध्ये सुप्त असलेलं, गुप्त असलेलं, लपलेलं जे अध्यात्म सार आहे ते मला त्या प्रश्नाच्या माध्यमातून आता वर्णन करता येणार आहे. तो प्रश्न काय आहे? तो प्रश्न असा होता की ज्याचा मृत्यू जवळ आला त्याने काय करावं. जसा राजा परीक्षिती म्हणतात, माझा मृत्यू जवळ आला, उद्धार तर मला करायचा आहे, पण तो उद्धार मी कसा साधावा, किंवा आता माझ्यासारख्या ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे अशा जीवाने काय करावं, असा तो प्रश्न होता. आता त्या प्रश्नाचं समाधान शुकदेवजी महाराज कसं करतात आणि राजा परीक्षितींना भागवताला अनुसरून दशलक्षणात्मक श्रीमद भागवत चिंतन आहे, त्या दशलक्षणात्मक चिंतनाला, त्या दशलक्षणात्मक भागवताच्या स्वरूपाला अनुसरून शुकदेवजी महाराज काय काय सिद्धांत राजा परीक्षितींसमोर मांडतात ते आपणही श्रवण करू उद्याच्या कथा भागामध्ये. या ठिकाणी भगवंताची आज्ञा मानू, सद्गुरूंची आज्ञा मानू, देऊ या ठिकाणावरती आजच्या आपल्या तिसऱ्या दिवशीच्या सेवेला आपण पूर्ण विराम. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. म्हणा, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री शुकदेव